बेसिकली आज आपण जमलो आहे ते एक वेबिनार साठी अन्न प्रक्रिया क्षेत्रात काय संधी आहे ते समजून घेण्यासाठी. मित्रांनो, जेव्हापासून लॉकडाऊन सुरू आहे तेव्हापासून उद्योगवर्धिनी वेगवेगळे वेबिनार घेते, जसं ममता मॅडमनी सांगितलं आपल्याला. त्याच्यात हा एक असा सब्जेक्ट आहे की जे लॉकडाऊन असो किंवा काही असो कधी बंद होणार नाही असा हा बिझनेस आहे. कारण की मनुष्याची बेसिक नीड आहे आणि ती नीड आता फुलफिल करण्याचे मार्ग बदलत आहेत. आणि ह्या बदलत्या ह्या वातावरणात जे कोरोनाग्रस्त आपण सगळे आहोत, मी स्वतः कोरोनाग्रस्त झालेलो आहे, सध्या हॉस्पिटलमध्ये आहे, पण उद्या डिस्चार्ज आहे. मित्रांनो, अशा याच्यात गरज आहे आपल्याला एका नवीन सुरुवात करण्याची. आणि ही नवीन सुरुवात करण्याची सुवर्ण संधी आपल्याला एक क्षेत्र जे आहे ते एक क्षेत्र आहे फूड प्रोसेसिंग. मित्रांनो, या फूड प्रोसेसिंग क्षेत्रात खूप अशा संधी आहे की ज्याच्यामुळे आपण आपलं करिअर खूप चांगलं बिल्टअप करू शकतो. आणि केवळ इंडिजिनस नव्हे तर पूर्ण जगाचं सुद्धा मार्केट आपण मिळवू शकतो, अशी संधी याच्यामध्ये आहे. आज कोरोनामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता मी एवढी काळजी घेऊन सुद्धा मला झाला. आपण सगळेजण सोशल डिस्टन्सिंग पाळतो. आता मनुष्याची टच नाही व्हायला पाहिजे असं आपण सगळं चेक करतोय. अशा वेळेला मग आपण जे खातोय त्याच्याकडे तर आपलं जास्त लक्ष आहे. मग आपण खाण्याकडे जास्त लक्ष द्यायचं जर असेल तर मग डेफिनेटली अन्न हा त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आता अगदी भाजीपाला सुद्धा, फळ असेल, भाजीपाला असेल, अन्नधान्य असेल, हे सगळं आपण आता मानवी स्पर्श विरहित जेवढं असेल तेवढं लोक प्रिफर करणार आहे. जेवढं ते ऑर्गॅनिक असेल, जेवढं मानवी स्पर्श विरहित असेल, जेवढं प्रोसेस्ड असेल, त्याच्याकडे लोकांचं प्रिफरन्स जास्त राहणार आहे. आणि अशा वेळेला ते जर आपण करून घेतलं, समजून घेतलं, तर मित्रांनो त्याला खूप मोठी डिमांड राहणार आहे. लोक आता प्राइस कडे पाहणार नाही, कारण की एक हॉस्पिटलायझेशन झालं तर 2-4 लाख रुपये लागून जातात. तर त्यापेक्षा आपण 2 रुपये जास्त दिलेले परवडले केव्हाही, नाही का? सो फ्रेंड्स, प्रोसेस फूड प्रोडक्ट म्हणजे अगदी साध्या साध्या प्रायमरी प्रोसेसेस जरी आपण केले, म्हणजे अगदी भाजीपाला स्वच्छ करून, कट करून, पॅक करून जरी विकलं तरी त्याला एक डिमांड राहणार आहे. नुसतं भाजीपाला नाही तर मग सगळं अन्न, फळावळ आहे, भाजीपाला आहे, अन्नधान्य आहे, दूध आहे, अनेक अशा बेकरी आयटम्स आहे. सो मेनी थिंग्स आर देअर. फूड ही खूप मोठी लाईन आहे आणि न संपणारी लाईन आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आम्ही याच्याकरता काय केलंय की उद्योगवर्धींनी ऑलरेडी वेगवेगळे टाईप करत असते. टेक्निकल आम्ही एक सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, जी पूर्ण भारताची अपेक्स बॉडी आहे, CFTRI. तर CFTRI म्हैसूर यांच्या बरोबर आम्ही टाईप केलंय. आणि आपल्या नाशिकला जे कृषी विज्ञान केंद्र आहे YCMU मध्ये, मुक्त विद्यापीठमध्ये, ज्यांच्याबरोबर आम्ही कंटिन्युअसली कार्यक्रम घेतोय, ते आमचे राजपूत सर, हेमराज राजपूत सर सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो, या दोन संस्थांच्या टेक्निकल सहकार्याने आपण हा कार्यक्रम घेतोय की ज्यामुळे तुम्हाला कोणतीही टेक्निकल अडचण ही येऊ शकणार नाही आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ह्या करू शकाल. आणि ते अगदी स्केल अप कसं करायचं करायचं ते सुद्धा आम्ही कळवणार आहोत की कशा पद्धतीने करता येईल, त्याला सरकारच्या काय योजना आहेत, सरकार कशा पद्धतीने त्याला मदत करते. आज तुम्हाला माहिती आहे की आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गत अनेक अशा काही योजना ह्या सरकारने आणलेल्या आहेत. त्या सगळ्या योजनांची माहिती सुद्धा आम्ही देणार आहोत. अगदी 10 कोटी पर्यंत लोन तुम्हाला मिळू शकतं. आणि विशेषतः त्याला प्रोसेस फूड प्रोडक्टला म्हणजे शेतमाल प्रक्रिया हा अतिशय प्राधान्याचा विषय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आपणही याला प्राधान्याचा विषय घेतला आणि डेफिनेटली घेतलाय, कारण की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही इथे जमा झाला आहात. तर हा प्रायमरी प्रोसेस पासून सुरू करून तुम्ही अगदी टर्शरी प्रोसेस पर्यंत नेऊ शकता. आणि आज नाशिक जिल्हा हा त्याच्यासाठी अतिशय अनुकूल आहे. याला कारण असं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रकारचं फ्रुट्स आणि व्हेजिटेबल अवेलेबल आहे. आणि सगळ्या प्रकारचं अन्नधान्य अवेलेबल आहे. त्याला फक्त प्रोसेस करण्याची गरज आहे. आज भारतामध्ये आपण मागे पडतो तर केवळ प्रोसेसमुळे. भारतामधल्या फक्त 5% फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचं
प्रोसेसिंग होता. आपण पाहतो कधी कांदे रस्त्यावर, कधी टोमॅटो रस्त्यावर, कधी काय रस्त्यावर आपण पाहतो. तर हे जर आपल्याला टाळायचं असेल, त्याला प्रोसेसिंग हाच एक पर्याय आहे. आणि तोच प्रोसेसिंग मात्र आता एक सिस्टमॅटिकली जर केलं, चांगल्या पद्धतीने केलं, तर त्याला आणि चांगल्या पद्धतीने पॅक करून दिलं. आता कसं आहे, जो दिखता है वो बिकता है. जितकं चांगलं तुम्ही पॅकिंग कराल, जितकं चांगलं त्याचं प्रेझेंटेशन कराल, तितकं लोक त्याचा घेतील. त्याला लोक, मी सांगतो तुम्हाला, आता भाव हा विषय राहणार नाही. लोक म्हणतील चांगला आहे ना, स्वच्छ आहे ना, हायजिनिक आहे ना, या गोष्टी फक्त लोक पाहणार आहे. आज लोकांचं फक्त पॅकेज, हायजिनिक या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीकडे जर लक्ष दिलं, तर देर इज गोइंग टू बी व्हेरी बिग ऑपॉर्च्युनिटीज. ते कसं कसं करता येईल ते पूर्ण प्रोग्राम मध्ये, याच्यासाठी हा 2 आठवड्याचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. या 2 आठवड्यामध्ये पूर्ण तुम्हाला टेक्निकल ट्रेनिंग सुद्धा आम्ही देणार आहोत. सगळी टेक्निकल माहिती देणार आहोत. फूड प्रोसेसिंग मध्ये काय काय करता येणं शक्य आहे, अगदी मग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल मध्ये काय काय शक्य आहे, त्याच्यानंतर अन्नधान्यामध्ये काय काय शक्य आहे, डेअरी इंडस्ट्रीमध्ये काय काय करता येणं शक्य आहे, त्याच्यानंतर बेकरी इंडस्ट्रीमध्ये काय काय करता येणं शक्य आहे. याशिवाय CFTRI कडे कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत, त्या आपण कशा घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टींची माहिती, आणि त्याशिवाय त्यासाठी असणाऱ्या ज्या काही सरकारी योजना आहेत, त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या पूर्ण कार्यक्रमात घेणार आहोत. तर असा हा 2 आठवड्याचा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी सुरुवातीपासून, म्हणजे अगदी फ्रुट्स व्हेजिटेबलची निवड कशी करायची, त्याच्यावर प्रक्रिया कशी करायची, त्याचं कटिंग, त्याचं प्रिझर्वेशन कसं करायचं, त्याचं पॅकिंग कसं करायचं, ते विकायचं कसं, या सगळ्या गोष्टीबाबत तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स दिलं जाणार आहे. मी डेफिनेटली आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. राजपूत सर जे या विषयातले तज्ज्ञ आहे आणि ज्यांनी खूप सिरियसली याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. म्हणजे आम्ही गेल्या जवळपास 20 वर्षापासून वेगवेगळे फूड प्रोसेसिंगचे कार्यक्रम राजपूत सरांबरोबर, म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बरोबर घेतलेले आहेत आणि खूप चांगले त्याचे रिझल्ट आलेले आहेत. लोकांना खूप त्याचे बेनिफिट झाले आहेत. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात राजपूत सर हे गायडन्स करत राहतातच. त्यामुळे डेफिनेटली त्यांना त्याच्यातली आवड आहे आणि त्यांना मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात काय काय इथे पॉसिबल आहे आणि ते काय होऊ शकतं याची अतिशय जवळून अशी कल्पना, कारण की हजारो शेतकऱ्यांशी त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना त्या गोष्टींची अतिशय चांगली जाण आहे आणि अशी जाण असलेलं व्यक्तिमत्व, आणि मेन म्हणजे या कृषी प्रक्रिया करण्याची तळमळ ज्यांना आहे, असे राजपूत सर आहे. त्याच्याबरोबर अर्चना देशमुख या सुद्धा मॅडम आपल्याला गाईड करणार आहे. त्याच्यानंतर औरंगाबादहून आमच्या देव मॅडम आहे, श्रुतिका देव, त्याही गायडन्स करणार आहे. आणि CFTRI म्हैसूरचे मिस्टर आहुजा म्हणून आहे, ते असे 4 जण ह्या कार्यक्रमात एकंदरीत गाईड करणार आहे. आणि मी स्वतः तुम्हाला शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स वगैरे ज्या आहेत, असं तुम्हाला हा टोटल एक 14 डेजचा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी तुमच्या फूड प्रोसेसिंगच्या मनातल्या जेवढ्या काही इच्छा असतील त्या सगळ्यांच्या बाबत तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच गायडन्स मिळू शकेल. विथ दॅट मी इथे थांबतो आता आणि मी राजपूत सरांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना गाईड करावं की काय याच्यामध्ये संधी आहे आणि आपलं प्रशिक्षण कसं आहे, आपण प्रशिक्षण काय देणार आहे आणि काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे लोकांकरता ते त्यांनी सांगावं. राजपूत सर, आपलं हार्दिक स्वागत आणि सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सेशनला सुरुवात करावी. थँक्यू चांडक सर. आणि खरखर तुमचं कौतुक, म्हणजे तुम्ही तर नेहमीच तत्पर असतात, पण अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा. आणि मला तर एकदम हेच वाटलं की मला वाटलं थोडी तब्येत खराब असेल, पण तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटल मधून ICU मधून बोलतात. आणि तुमची तळमळ बघितल्यानंतर आमचा सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे. आणि आपले पार्टिसिपेंट्स पण आय थिंक मोर दॅन 230 झालेले आहेत. म्हणजे एकदम आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्ही लवकरच चांगले, म्हणजे बरे झालेलेच आहात, लवकरच तुम्ही परत जोमाने कामाला लागाल. आणि आपला जो 19 तारखेपासून आपण सुरू करणारा सेमिनार जो आहे प्रोसेस अजून एकदम छानपैकी होईल. थँक्यू सर्व पार्टिसिपेंट्स आणि टीम उद्योगवर्धिनीचं मी स्वागत करतो.
कोविडने आपल्याला खूप काही शिकवलं आहे आणि आता शिकवत राहणार आहे. चॅलेंजेस आहेत आणि सगळं काही बंद होऊ शकतं, परंतु खाणं पिणं काही बंद होणार नाही, बरोबर की नाही? आणि आपल्याला रोजचं धान्य, फळं, भाज्या आणि आता पूर्वीसारख्या जिथं मिळतील तशा भाज्या, जशा असतील तशा, असं आता चालणार नाहीये. आपली आता लाईफस्टाईल मध्ये बदल करावा लागणार आहे. आपल्याला काही प्रमाणात फळं, भाज्या किंवा त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ प्रोसेस फॉर्मॅटमध्ये साठवून ठेवावे लागणार आहेत. आणि ही आपल्याला आधी असं वाटत होतं की हे फक्त शहरी भागातल्या लोकांचं काम आहे किंवा मोठ्या शहरातल्याच लोकांचं काम आहे, हाय इन्कम सोर्सच्याच लोकांचं हे काम आहे. परंतु आता आपण कोविडमध्ये बघितलं की आता सर्वांना या प्रक्रियायुक्त पदार्थांची गरज पडणार आहे. तरी सुद्धा ती एकदम आपल्या अंगवळणी पडायला वेळ लागणार आहे. सुरुवातीला आपल्याला लोकांना फ्रेश फॉर्मॅटमध्ये, म्हणजे जो काही कमीत कमी हात लागतील, आता चांडक सरांनी सांगितलं की हायजीन पद्धतीने. कारण आज जर आपण बघितलं, म्हणून जे काही कोणी पार्टिसिपेंट्स याच्यात सहभागी झालेले असतील, मला खात्री की बऱ्याच जणांना ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आणि थोडा या विषयातलं बेसिक काही गोष्टी माहीत असाव्यात. कारण आपल्याकडे अडचणी आल्यानंतर सोल्युशन निघतं आणि अडचणी किंवा काही गोष्टी आपल्या समोर दिसतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. की आपल्याला जो दैनंदिन आहारामध्ये जे अन्नधान्य लागतं किंवा फळभाज्या लागतात, त्यांची जर तुम्ही हाताळणी बघितली, म्हणजे शेतातून उत्पादित होण्यापासून तर आपल्या किचन मध्ये येईपर्यंत, तर त्या एवढ्या वेगळ्या पद्धतीने आणि एवढ्या वेगळ्या लोकांच्या हाताखाली ते जातं. आणि ते हाताळणी केलेलं फळभाज्या आपल्या किचन मध्ये आल्यानंतर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे, हा एक संशोधनाचा विषय किंवा आपल्याला लगेच डोळ्यासमोर चित्र येईल की कशा पद्धतीने आपण ती फळभाज्या त्या कंडिशन मध्ये खातो. आता हे चित्र आपल्याला बदलावं लागणार. आता आपल्याला दुसऱ्या माणसाचा, ओळखीच्या माणसाचा हाताला हात लावायला आता बंदी आलेली आहे, म्हणजे कोविडने डिस्टन्सिंग ठेवावं लागणार आहे. तर असा हा फळभाज्या ज्या आहेत ते जर 10, 20, 25 लोकांच्या हातातून येणार असेल तर त्याच्याबरोबर काय येईल आणि काय आपल्याला त्रासदायक ठरू शकेल हे आता सांगता येणार नाही. तर हे एक आपल्यापुढे चॅलेंज आहे की आपल्याला सुरुवातीला आम्ही जे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मधला पहिला टप्पा जो म्हणतो की त्याचं प्रॉपर हँडलिंग, जे त्याचं ग्रेडिंग असेल, पॅकेजिंग असेल, फॉरवर्डिंग असेल, जे की आपल्या किचन पर्यंत किंवा आपल्या घरापर्यंत येणार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता सुरुवातीला आपल्याला बेसिकली काम करावं लागणार. आणि हे काम आपण बघितलं की गेले 3 महिने बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी किंवा छोटे मोठे एंटरप्रिनर्स आहेत, त्यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा घरापर्यंत थेट भाजीपाला किंवा वेगळ्या प्रकारचे जे ग्रॉसरी आयटम्स आहेत, प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत, ते पोहोचवण्याची संधी त्यांना मिळाली. आणि त्या संधीतून खूप मोठ्या प्रमाणात उद्योग किंवा व्यवसाय किंवा त्याच्यातून त्यांना आर्थिक फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. तर ही एक चांगली संधी आहे आणि ही संधी कंटिन्यू व्हायला पाहिजे. म्हणजे बघ, कोविड गेल्यानंतर हात धुवायचे नाही किंवा कोविड गेल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळायचं नाही, कुठेही गर्दी करायची, आता हे असं परवडण्यासारखं नाही. कोविड पेक्षा अजून काही काही वेगळे वेगळे येऊ शकतात, जसं काही नवीन काही येत राहतं तसं. त्याच्यामुळे आपल्याला या सिस्टीम मध्ये किंवा या हँडलिंग सिस्टीम पासून आपल्याला चांगल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा किंवा तंत्रज्ञानाचा किंवा जास्तीत जास्त लोक या सिस्टीम मध्ये कसे येतील याचा विचार आपल्याला करावा लागेल. काय होतं की शेतकरी, आपण बघतो की आपली सगळी जी काही आर्थिक नाडी आहे, देशाची असेल, राज्याची असेल किंवा बऱ्याच कुटुंबांची आहेत, 55 ते 60% कुटुंब आजही शेतीवर अवलंबून आहेत. तर हे लोक कष्ट करतात, उत्पादन घेतात, परंतु त्याचं मार्केटिंग त्यांना 100% शक्य होत नाही. सगळंच काही तो माल स्वतः जाऊन विकू शकत नाही. तर अशा शेतकऱ्यांना हे ऑर्गनाईज करणे किंवा अशा शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येऊन आपल्या परिसरातला, आपल्या शेतातला तयार होणारा जो भाजीपाला, फळझाडं आहेत किंवा सर्व प्रकारचं कृषी उत्पन्न आहे, याचं प्रॉपर असेंब्ली करणे किंवा एकत्रित करणे, त्याचं प्रॉपर ग्रेडिंग, पॅकिंग आणि फॉरवर्डिंग करणे किंवा त्याचं विक्री व्यवस्थापन, आणि याच्यातून जो अतिरिक्त उत्पादित झालेला जो माल आहे त्याच्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ किंवा ज्या प्रक्रियायुक्त पदार्थाला नियमित मागणी आहे त्या प्रक्रियायुक्त पदार्थ, त्या फळांपासून ती पदार्थ तयार करणे, याच्या सगळ्या संधी शोधणे आणि त्या संधींचा आपल्याला सायंटिफिकली कशा प्रकारे प्रक्रिया करून ग्राहकांपर्यंत हा माल पोहोचवता येईल याचा विचार करण्याची आता गरज आहे. आता ही आपल्या देशातली, आपल्या शहरातली, आपल्या लोकांची गरज नाही, तर माझं एक भाकीत आहे किंवा माझं एक थोडासा मला वाटतंय की पुढील 2 वर्षामध्ये किंवा वर्षभरामध्ये युरोप, अमेरिकेसारखे जे पुढारलेले देश आहेत की जे आपण म्हणतो की त्यांच्याकडे कोणी म्हणजे न खाता
झोपत नाही. पण आपण बघितलं की ते लोक सुद्धा त्यांच्या ज्या चॅरिटीज मध्ये लाईनीमध्ये उभे राहून अन्नाचे पाकिट घेताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अशी परिस्थिती त्यांनी कधी विचारही केला नसेल. परंतु आज ते जे काही अन्न खातायत आणि ज्याचं आपणही काही प्रमाणात अनुकरण करतोय, ते या कोविड सारख्या आजाराला खूप घातक आहे असं आता सगळे आहार तज्ञ सांगतायत. परंतु आपलं जे काही फळं, धान्य, भाज्या किंवा आपल्याकडचे जे ट्रॅडिशनली प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत, त्या पदार्थांना आता खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की आपली जी काही आहार पद्धती आहे किंवा आपलं जे काही रेसिपीज आहेत किंवा आपण जे काही फळ, भाज्या, धान्य किंवा वेगळ्या प्रकारची तेल खातो किंवा आपल्याकडे जे काही प्रोसेस केलेलं फळ, भाज्यांपासून तयार झालेले प्रक्रियायुक्त पदार्थ खातो, हे सगळ्यांना काही प्रमाणात मेडिसिनल प्रॉपर्टीज म्हणता येईल किंवा आरोग्याला वर्धक अशा या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जगभरामधून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी येणार आहे. आपण इतर देशातल्या लोकांचं जाऊ द्या, पण आपलेच लोक खूप मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये आहेत, तर त्यांच्याकडून मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता भविष्यात आहे. परंतु काय झालं की आपण दुसऱ्या देशांमध्ये जेव्हा हे फळं, भाज्या किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ पाठवतो, तर त्याच्यामध्ये त्यांच्या प्रत्येक देशांचे काही नॉर्म्स असतात. त्याच्यातले महत्वाचे नॉर्म्स म्हणजे त्याचं प्रॉपर हँडलिंग, हायजीन आणि पॅकेजिंग, लेबलिंग, स्टोरेज. तर या बाबतीत आपण आजही जगामध्ये खूप खालच्या किंवा आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा खूप मोठा गॅप झालेला दिसतो आणि त्याला व्यावसायिकतेचं स्वरूप कमी प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपल्याला हा विचार, आपल्यामध्ये व्यावसायिकता यायला पाहिजे. लोकांची गरज काय आहे, त्या देशाची गरज काय आहे, त्यांना कशा प्रकारचं पॅकेजिंग पाहिजे किंवा त्यांना कोणते पदार्थ पाहिजेत, कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आपल्यासारखं ते लगेच मसाल्याची भाजी किंवा रसाभाजी करून खाणार नाही, परंतु त्यांच्या फॉर्मॅट्स मध्ये आपल्याला रेडी टू यूज अशा प्रकारचं काही प्रोसेस प्रॉडक्टचा सुद्धा आता आपल्याला विचार करावा लागणार आहे. तर ह्या सगळ्या संधी आणि याच्या बाबतीत आपण आतापासून विचार जर केला, तर हे सगळं काही आपल्याला करायचं असेल, प्रोसेसिंग किंवा व्हॅल्यू एडिशन, तर हे काय आहे, हे कसं करावं, हे कोणत्या फळांपासून काय बनवता येईल आणि त्याचं पुढचं जे काही पॅकेजिंग आहे, स्टोरेज आहे, लेबलिंग आहे, हे करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या सर्टिफिकेशन, परवाने यांची गरज असते. त्याचं हँडलिंगसाठी त्याचं प्रोसेसिंगसाठी अतिशय इक्विप टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची गरज आहे. आज आपल्याकडे 80% जे काही प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत त्या अनऑर्गनाइज पद्धतीने काम करतायत. फक्त शासनाची काही योजना आहे त्याच्यापासून आपल्याला काही फंड्स मिळणार आहेत किंवा काही सॉफ्ट लोनच्या स्वरूपात असेल, याच्यासाठीच बऱ्याच इंडस्ट्री यापूर्वी आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत. परंतु आता तसं करून चालणार नाही. आपली स्वतःची सुद्धा गरज आहे, आपल्या देशवासियांची गरज आहे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यातून आर्थिक फायदा किंवा नवीन उद्योग सुरू करण्याची संधी याच्यापासून मिळू शकते. तर याचाही विचार आपल्याला आता करण्याची गरज आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला काही प्रमाणात आपल्याला शासकीय योजना याची पण गरज असते. टेक्नॉलॉजी आपण आणतो तर ती टेक्नॉलॉजी आपल्याला विकत घ्यावी लागते किंवा त्याच्यासाठी इक्विपमेंट जे लागतात ते महागाचे असतात. कारण जेवढं आपल्याकडे आतापर्यंत जेवढ्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीज त्या मॅन्युअली बऱ्यापैकी आहेत, म्हणजे 80%, 90% काही इंडस्ट्रीज मध्ये, तर म्हणजे मोर दॅन 50%. परंतु आपल्याला जर हायजीन पद्धतीने फूड प्रोसेस करायचं असेल तर आपल्याला ते टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे. मॅन्युअल इंटरफेरन्स, आपल्याला एक म्हण माहिती की मेनी कुक स्पॉइल द फूड, म्हणजे किचन मध्ये जर एकापेक्षा जास्त जर तज्ञ जर किंवा स्वयंपाक करणारे जर एकत्र आले तर काहीतरी गडबड होते. तसं याच्यामध्ये होऊ नये आणि कायदे एवढे कडक आहेत की जर काही तुमचं फूड प्रोसेस प्रॉडक्ट खाल्ल्याने कोणाला काही अपाय झाला तर त्याच्यापासून, म्हणून फूड सेफ्टी, हायजीन, तर ह्या बाबी सुद्धा खूप जाणून घेण्याच्या महत्वाच्या आहेत. आपल्याला वरवर माहिती असतात परंतु याच्यामध्ये अतिशय बारकाईने जर गेलं तर फार मायक्रोबियल लोड पासून किती असावा, कसं हँडलिंग केलं जावं, कोणतं पाणी वापरावं, हायजीन करण्यासाठी कोणकोणत्या बाबी सांभाळाव्या लागतात. जसं आता आपण बघतो की कोविड मध्ये आपण खूप बघतो आहोत, म्हणजे आता चांडक सरच बघितलं तर ते किती केअर घेतो तरी सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसं प्रोसेस प्रॉडक्ट मध्ये होतं आणि जर का ते प्रोसेस प्रॉडक्ट मध्ये मायक्रोबियल लोड वाढला किंवा कंटॅमिनेशन जर झालं आणि ग्राहकाने किंवा जो कंझ्युमर आहे त्याने खाल्ल्याने जर त्याच्या शरीराला काही त्रास झाला तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा तो उद्योग पूर्णपणे सील होऊ शकतो किंवा बंद होऊ शकतो. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहित नसतात, वरवर आपण बघतो.
आणि त्या करायला सुरुवात करतो, परंतु नंतर मग आपलं प्रॉडक्ट मार्केटमध्ये चालत नाही किंवा त्याच्यामध्ये त्याला मार्केट उपलब्ध होत नाही किंवा लोकांमध्ये ते ऍक्सेप्ट होत नाही. तर आजकाल प्रोसेस प्रोटोकॉल हा सुद्धा फार महत्वाचा आहे. तर आपण ह्या याच्यामध्ये मी आता तुम्हाला काही प्रामुख्याने महत्वाच्या गोष्टी, आज आपला एक इंट्रोडक्टरी वेबिनार आहे, यानंतरच्या वेबिनार मध्ये डिटेल्स मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. तर त्या कोणत्या आहेत, काय स्कोप आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याबद्दल मी आपल्याला काही प्रेझेंटेशन फॉर्मॅट मध्ये मी आपल्याला त्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. राम, स्क्रीन दिसतोय ना? येस सर, स्क्रीन दिसतोय. मला येस सर, नो प्रॉब्लेम. माझाच पिक्चर मला दिसतंय, ते फक्त हाईड नाही करा. सर, तुमचं प्रेझेंटेशन दिसतोय, बरोबर चाललंय. नाही, हा व्ह्यू जो आहे, म्हणजे माझा पिक्चर मला दिसतंय, त्याच्यामुळे मला प्रेझेंटेशन हाईड होतंय. ते कसं मला एक मिनिट मिनिमाइज केल्यावर. ठीक आहे, मी त्याला खाली ओढून हे केलं. चालेल. येस सर. तर आपण थोडक्यात ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स मध्ये किंवा प्रोसेसिंग. व्हॅल्यू ऍडेड हा खूप शब्द पॉप्युलर झालेला आहे, कारण आपण प्रोसेसिंग सरसकट बोलत असतो, परंतु व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे एखाद्या फळ पिकाचं त्याचं बाजार मूल्य किंवा त्याची किंमत वाढवणे, याच्यावर आपण काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते बघणार आहोत. आपण ऍग्रिकल्चर हा फार ब्रॉड शब्द आहे, म्हणून आपण म्हणताना अन्न प्रक्रिया किंवा ऍग्रो प्रोसेसिंग हा शब्द वापरतो. ऍग्रिकल्चर मध्ये हॉर्टिकल्चर मध्ये फ्रूट, व्हेजिटेबल, फ्लावर्स आणि त्याचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट हा शब्द. तर हे मुद्दाम थोडं बेसिक नॉलेज आपल्याला सांगतोय. बरेच जण ऍग्रो प्रोसेसिंग म्हटलं की खूप काही गोष्टी आहेत त्याच्यात, मग त्याचे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी प्रोसेसिंग सगळे येतात. म्हणजे फार मीट, फिश पासून, मिल्क प्रॉडक्ट्स पासून सगळ्या गोष्टी ज्या ज्या काही शेतीशी संबंधित आहेत किंवा ज्या शेतीमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये शेतकरी उत्पादित करतो, त्या प्रॉडक्टचं व्हॅल्यू वाढवणं, त्याचं पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी करणं किंवा ते लोकांना ऑफ सीझनल मध्ये उपलब्ध करून देणं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रोसेसिंग मध्ये किंवा व्हॅल्यू ऍडिशन मध्ये येतात. परंतु हे करत असताना प्रत्येक फळाचं, प्रत्येक भाजीचं त्याचं एक नॅचरल अरोमा, फ्लेवर, कलर किंवा त्याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत, तर त्या व्हॅल्यूज रिटेन करण्याचं काम त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. नाहीतर मग ते फक्त खाण्याचं समाधान आहे, परंतु त्याच्यापासून न्यूट्रिशनल फॅक्ट्स त्याच्यामध्ये मिळणार नाही. तर हा सुद्धा विचार याच्यामध्ये केला पाहिजे. त्यानंतर हा जो काही व्यवसाय आहे किंवा हा जो काही बिझनेस आहे किंवा जे काही उद्योजक आपण तयार होणार आहोत, तर याच्यामध्ये 3 अँगल्स आहेत किंवा एक ट्रायंगल आहे, याचा विचार आपण नेहमी करायला पाहिजे. बऱ्याच वेळा बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त पैसे आपल्याला कसे मिळतील, मग त्याच्यामध्ये आपण काही वापरलं किंवा कसंही प्रोसेस केलं तर असं व्हायला नको. अदरवाईज, आणि आजपर्यंत काही प्रमाणात असं झाल्यामुळे प्रोसेसिंग इंडस्ट्री आपल्याकडे बदनाम झालेली, की तिचं काही प्रमाणात लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत आणि इतर देशांमध्ये त्यामुळे आपल्याकडचा माल घेताना खूप काळजीपूर्वक ते घेत असतात. तर त्याच्यामध्ये फार्मर्स, एंटरप्रिनर्स आणि कंझ्युमर हे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. जोपर्यंत उत्पादक उत्पादन करणार नाही, तोपर्यंत एंटरप्रिनरला किंवा जो प्रोसेसर आहे किंवा जो काही प्रोसेसिंग करणार आहे किंवा त्याचं मार्केटिंग करणार आहे त्याला मिळणार नाही. आणि कंझ्युमर, आता याच्यामध्ये हा पण एंटरप्रिनरचा रोल फार महत्वाचा आहे, कारण आपल्याला कंझ्युमरला चांगला माल आणि योग्य भावामध्ये आणि शेतकऱ्याला योग्य मोबदला, तर याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे. बॅलन्स मध्ये आपल्याला काम करावं लागेल. तर हा एक विचार करायला पाहिजे. तर व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे काय, की समजा आपण उदाहरण घेतलं 10-20 रुपये किलोचे बटाटे आहेत, त्याचे चिप्स केले तर त्याचं 100 ते 200 रुपये किलो पर्यंत व्हॅल्यू ऍडिशन आपण करू शकतो. 5 ते 20 रुपये किलोचा टोमॅटोचा जर सॉस, केचप आपण प्युरी जर केली तर 60 रुपयापासून 100 रुपये किलो पर्यंत. आवळा जो बाजारामध्ये 10, 15, 20 रुपये किलोने मिळतो, त्याची कॅन्डी बनवली तर 100, 200 तर 300 रुपये किलो पर्यंत. ऑफ सीझन मध्ये किंवा एकाच हंगामामध्ये येणारा आंबा जो 20 रुपयापासून तर 100 रुपये किलो पर्यंत असतो, त्याचं जर आपण पल्प बनवला किंवा त्याचे लेदर किंवा त्याच्या वड्या किंवा इतर त्याचे बरेच प्रॉडक्ट्स आहेत, ते जर केले तर त्याचे व्हॅल्युएशन 3 ते 5 पटीने वाढू शकतं. तर असं व्हॅल्यू ऍडिशन हा शब्द यासाठी वापरला जातो. हे मुद्दा मला सांगायचंय. आपल्याला माहिती की आपली इकॉनॉमी जी आहे, आजही 55 ते 60% लोक शेतीवर अवलंबून आहेत.
शेती व्यवसाय हा आपल्या भारताच्या आर्थिक नाडी आहे किंवा आर्थिक आधार आहे. परंतु आपण बघतोय की हे सगळं आपण म्हणतोय की कृषी प्रधान देश आहे, परंतु आपण खरंच या गेल्या काही वर्षामध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ झालो आहोत का? किंवा आजही आपल्याला ग्रामीण भागामध्ये शेतीतून काही विकास झालेला दिसतो का? तेवढा व्हायला पाहिजे तेवढा. जे काही आपण छोटे मोठे देश बघतो की ते आपल्या खूप पुढे गेलेले आहे. शेतकऱ्यांची शेतमजूर असतील किंवा तिथं काम करणारे जे स्किल अनस्किल लेबर आहे त्यांची क्रय शक्ती वाढली की त्यांच्याकडे खूप पैसा आला आणि त्यांनी कुठंतरी तो पैसा खर्च केला, जेणेकरून इतरही व्यवसायाची वाढ झाली. नंतर शेतीमध्ये युवा वर्ग जो आहे किती आकर्षित झाला. आपण बघतोय की गेल्या काही वर्षामध्ये बरेच युवक शेतीतून बाहेर येताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे आपण पूर्वी 65 ते 70% शेतीवर असणारा आपली लोकसंख्या ती 55 ते 60च्या दरम्यान आलेली. किंवा शेतीपूरक व्यवसाय बरेच आहेत, त्याच्याकडे हा युवा वर्ग आकर्षित झाला आहे का? आणि याचा सगळा परिणाम आपण म्हणतो की आपला ग्रोथ रेट एवढा झाला की ऍग्रिकल्चरमुळे, असं काही आपल्याला दिसून येतं की याचाही आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आपल्याकडची बरेच फळं भाज्या ज्या आहेत किंवा काही धान्य आहेत ते हंगामी असतात. बऱ्याच वेळा आवक वाढते आणि मगाशी चांडक सरांनी सांगितलं कांदा टोमॅटो आपल्याला अक्षरशः रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. खरं म्हणजे आपल्याकडे आपली जी काही ऍग्रो प्रोडक्शनची जी सिस्टीम आहे ती सप्लाय बेस आहे, डिमांड बेस नाहीये. म्हणजे लोकांना काय लागतं ते आपण उत्पादित करू शकत नाही. आता त्याला बरीच कारणं आहेत. आता मी 20-22 वर्षापासून या उद्योगामध्ये शेती व्यवसायामध्ये काम करतो आहे, परंतु ते खूप अवघड काम आहे. परंतु आता ह्या कोविडने आपल्याला दाखवून दिलंय की कोणाला काय लागतं. लोकांना सगळं काही लागतं, कमी अधिक प्रमाणात लागतं आणि आता काही प्रमाणात ते प्रॉपर हँडल किंवा प्रॉपर प्रोसेस केलेलं किंवा हायजीन स्वरूपात पाहिजे. तर आता इथून पुढे एक 5%, 10%, 20% डिमांड बेस, म्हणजे आता काही शेतकऱ्यांनी जेव्हा मुंबईला फळं भाज्या नेल्या तर ते व्हॉट्सअपवर ऑर्डर प्लेस करत होते की आम्हाला बटाटे पाहिजे, वांगे पाहिजे, कोथिंबीर पाहिजे, जे काही त्यांना पाहिजे फळं. तर अशा पद्धतीचं जेव्हा मार्केट डिमांड बेस सुरू होईल तेव्हा आपण शेतकऱ्याकडून आपल्यासारखे एंटरप्रिनर्स शेतकऱ्याला सांगतील अरे बाबा आम्हाला अशा प्रकारचा विषमुक्त रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिकली व्यवस्थित लोकांना जी आवडते ती व्हरायटी ती क्वालिटी उत्पादित करून दे, आम्ही तुला हा पैसा देऊ. तुम्ही समोरच्या माणसाला सांगणार की आम्ही तुम्हाला इन्शुअर करतो की अशा प्रकारचा माल आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या. अशा प्रकारची आता डिमांड बेस जेव्हा मार्केटिंग सुरू होईल तर मोठ्या प्रमाणात आपल्याला, आज आपल्याकडे अशा प्रकारची सिस्टीम नसल्यामुळे 25 ते 30% फळं भाज्यांची नासाडी होते आणि ही आकडेवारी जुनी आहे. 58,000 कोटी ती काही 1,20,000 कोटीच्या पुढे गेलेली. म्हणजे बघा आपण एका बाजूला आपल्याकडे आर्थिक खूप काही अडचणी आहेत, परंतु जवळजवळ 1,00,000 कोटीचं आपण धान्य फळं भाज्या याच्यात सगळं आहे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस की जे न खाता आपल्याला फेकून द्यावं लागतं किंवा नासाडी होते. तर ही जी काही नासाडी आहे म्हणजे आपल्याकडे ते जे काही उत्पादित झालेला माल फेकून द्यावा लागतो, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसतं. आता आपण बघतो की आपल्याकडे शेतकरी खूप छोट्या छोट्या प्रमाणात विखुरलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे एकरी उत्पादन किंवा एकरी उत्पन्न जे आहे ते अतिशय कमी आहे. त्याचा आर्थिक ताळेबंद आपण बसताना दिसत नाही. तर त्याचाही आपल्याला आता विचार करावा लागणार आहे. तर ते कसं प्रॉफिटेबल करता येईल. आपण बघतो की जे काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत किंवा जे डेव्हलप कंट्रीज आहेत त्यांच्याकडे पर एकरेज प्रोडक्टिव्हिटी हाय आहे, त्यांना योग्य बाजारभाव मिळतो, त्यामुळे त्यांना ती शेती परवडते किंवा तिकडे शेती ह्या पद्धतीने केली जाते. आपल्याकडे 2% कमी किंवा 2%च्या आसपासच शेतीमालावर प्रक्रिया केली जाते. आज जर आपण आकडेवारी बघितली तर फळं आणि भाजीपाल्या उत्पादनामध्ये आपण जगात 1 नंबर आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहोत. फळांमध्ये दुसऱ्या स्थानावर, भाजीपाल्यामध्ये तिसऱ्या स्थानावर. परंतु आपल्याकडे फक्त 2% फळ किंवा प्रक्रिया आपल्याकडे शेतमालावर केली जाते. आणि आज आपण बघतो की याच्यामध्ये मनुष्यबळ फक्त 18% याच्यामध्ये कार्यरत आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बेरोजगार आहे आणि ग्रामीण भागामध्ये रोजगाराची संधी देण्याचं सामर्थ्य हे आपल्याला ह्या अॅग्रो प्रोसेसिंग मध्ये दिसून येईल. फक्त प्रक्रियाच नाही तर ह्या वेगळ्या प्रकारची जी काही फळभाज्या आहेत किंवा धान्य आहे किंवा त्याचे पार्शली आणि फुल्ली प्रोसेस प्रॉडक्ट आहेत त्यांची विक्री, वाहतूक, वितरण. म्हणून तुमच्यापैकी काही लोक असं म्हणत असाल की नाही आता आपल्याला प्रोसेसिंगला खूप स्कोप आहे, तर असं काही नाही. तुम्ही स्टोरेज मध्ये काम करू शकता, तुम्ही ट्रान्सपोर्टेशन मध्ये काम करू शकतात, तुम्ही मार्केटिंग मध्ये डिस्ट्रीब्युशन मध्ये काम करू शकतात किंवा टेक्नॉलॉजी त्याचं डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजीचं ट्रान्समिनेशन जे लोकांपर्यंत ते टेक्नॉलॉजी
पोहोचवण्याचं काम त्याच्यामध्ये करू शकतात. वेगळ्या प्रकारचं लो कॉस्ट टेक्नॉलॉजीची आपल्याकडे गरज आहे. म्हणजे आज आपण म्हणणार की बाबा 1 लाखाचं, 2 लाखाचं, 5 लाखाचं मशीन आणू आणि त्याच्यात सगळं ऑटोमॅटिक होईल. तर आपल्याकडे तेवढा अफोर्डेबिलिटी नाही. आपल्याकडे काही प्रमाणात रोजगार आपल्याला देण्याची गरज आहे. त्यामुळे काही लोक त्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करू शकतात. वाहतुकीवरचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करण्याची संधी आहे. आपण जर लेवल ऑफ प्रोसेसिंग इतर देशांमध्ये जर बघितलं तर 65, 70, 80, 85 एवढ्या प्रमाणात काही छोटे छोटे देश आहेत आफ्रिकन कंट्रीज मध्ये सुद्धा 50% पेक्षा जास्त प्रोसेसिंग केलं जातं. आणि आपण 2.1% जे आपल्याकडे 55-60% लोक शेतीवर आहे. आपल्याकडे आपण लिडिंग आहोत ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मध्ये. म्हणून कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये आपल्याला आजही म्हणजे सरकारी आकडेवारी जी सांगतात 2 वर्ष अशी जरी परिस्थिती राहिली वर्षभर तरी सुद्धा 2 वर्ष पुरेल एवढं धान्य, अन्नधान्य किंवा आपण जर ठरवलं तर लोकांना नियमित खायला मिळेल, सकस असं आहार मिळेल अशा प्रकारचं अन्नधान्य, फळं, भाज्या आपण उत्पादित करू शकतो. परंतु प्रोसेसिंग मध्ये आपण खूप मागे आहोत, प्रक्रियेमध्ये मागे आहोत. तर ते आपल्याला 5% ते 10% जरी दरवर्षी आपण वाढ याच्यामध्ये केली आणि 15 ते 20% जरी गेलो तरी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आणि उत्पादकांना आणि ग्राहकांना चांगल्या प्रकारची सर्व्हिसेस याच्यामध्ये मिळू शकते. तर ह्या प्रक्रिया उद्योगाचा सगळ्यात महत्वाचा जो उद्देश आहे तो सेल्फ लाईफ वाढवणे. म्हणजे त्याचं जे ते टिकण्याची क्षमता आहे ती वाढवायची, लॉसेस आपल्याला कमी करायची. आपण 25 ते 30% म्हणतो, हँडलिंग प्रॉपर करण्याची गरज आहे. बाजारामध्ये आपण बघतो की कधी कधी खूप किंमत वाढते किंवा कधी कधी किंमत एकदम डाऊन होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ते मार्केटला न्यायलाही परवडत नाही. तर काही प्रमाणात प्रक्रियेसाठी आपला माल 5, 10, 20% जर डायव्हर्ट झाला आणि तो बाजारामध्ये जे काही ग्लट्स होतात किंवा मोठ्या प्रमाणात बाजार डाऊन होतात खूप माल आल्यामुळे, आवक आल्यामुळे, तर ते आपल्याला प्रोटेक्ट त्याच्यामध्ये करता येईल. बरेच फळं, आता आंब्याचं सीझन आहे तर आंबा वर्षातून आपल्याकडे 1-1.5 महिना उपलब्ध असतो. पण ऑफ सीझन मध्ये प्रोसेस फॉर्मॅट मध्ये पल्प असेल, त्याचा जॅम असेल, त्याचा फ्रोझन फॉर्मॅट मध्ये असेल किंवा त्याच्यापासून काही ड्राईड पावडर असेल किंवा ज्यूस असेल, या फॉर्मॅट मध्ये आपल्याला वर्षभर उपलब्धता करता येऊ शकेल. त्यानंतर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या चवी याच्यामध्ये डेव्हलप करता येतात प्रॉडक्ट. मिक्स फ्रूट जॅम आहे किंवा काही ज्युसेस आहेत की त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे फ्लेवर, कलर आणि शुगर म्हणजे गोडवा जो आहे तो ऍड केलेला असतो. तर तो आपल्याला याच्यामध्ये ऍड करता येईल. आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी जे आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये जर हे व्यवसाय सुरू झाले तर ग्रामीण भागामध्ये लोकांना संधी आहे आणि काही प्रमाणात शेतकऱ्यांना सुद्धा रोजगाराची संधी याच्यामधून निर्माण होऊ शकते. तर याच्यामध्ये आपल्याला अन्नपदार्थांची साठवण, लोकांचं स्थलांतर कमी करता येऊ शकेल, लोकांना उत्तम अन्न उपलब्ध करून देता येईल, साठवण आणि वितरण क्षमता कार्यक्षम बनवता येऊ शकेल, प्रक्रिया पदार्थ नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं, अन्न प्रक्रिया करताना जी खराब होण्याची कारणं आणि त्यासाठी आता आपण काय करतो की बऱ्याच वेळा रेडी टेक्नॉलॉजी आणतो, परंतु आपल्याकडच्या काही पारंपरिक पद्धती आहेत प्रक्रियेच्या की ज्या सुकवणे, वाळवणे किंवा धान्य व्यवस्थित आपण आपल्याकडे साठवलं जात होतं, दॅट इज ऑल्सो टेक्नॉलॉजी. फक्त ती आपल्याला ती वापरण्याची किंवा कमर्शियलाइज करता आलेली नाही, तर ती सुद्धा आपल्याला करता येईल. वातानुकूलित व्यवस्था प्रस्थापित करणे. आता आपण बघतोय की आपल्याला 3 दिवस, 5 दिवसापासून तर 15 दिवस ते महिनाभरापर्यंत तो जो काही फळं भाज्या आहेत त्या टिकवण्याची गरज आहे किंवा ते स्टोअर करण्याची गरज आहे. तर त्यासाठी कोल्ड स्टोरेज हा सुद्धा एक तुमच्या संधी ही उपलब्ध होऊ शकते आणि विपणन व्यवस्था. तर या सगळ्या संधीचा विचार आपण याच्यामध्ये करायला पाहिजे. याच्यामुळे काय होईल की आज आपण बघतोय की इतर देशांमध्ये उत्पादित होणारे किंवा इतर देशांमध्ये प्रक्रिया होणारे पदार्थ किंवा इतर देशातल्या प्रोसेसिंग करणाऱ्या कंपन्या आपल्याकडे मुक्त अर्थव्यवस्थेमुळे त्या आलेल्या आहेत. तसंच आपण आपल्या देशातले, आपल्या परिसरातले, आपल्याकडे चांगल्या प्रकारचं जे काही क्वालिटी मटेरियल आहे ते फ्रेश फॉर्मॅट असेल, प्रोसेस असेल किंवा पार्शली प्रोसेस असेल, त्याला आपण निर्यातीची संधी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यापासून आपल्याला परकीय चलन मिळेल आणि आपली आर्थिक सुबत्ता वाढेल, रोजगाराची संधी वाढेल. याच्यासाठी जे काही वेगळ्या गोष्टी लागतात त्याला कूल चेन म्हणतात, शीतकरण म्हणजे प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज, रेफर व्हॅन्स किंवा शिपमेंट्स, याच्यामध्ये वातानुकूलित व्यवस्थेमध्ये सुद्धा कूल चेन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी आहे. प्रोसेसिंग आहे. आपल्याकडे मसाल्याचे पदार्थ म्हणजे आपल्याकडे ब्रिटिश हे लोक जे आले होते किंवा आपल्याकडे जे काही परकीय आक्रमण झाली प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ किंवा आपल्याकडे काही ज्या नैसर्गिक काही माइन्स होत्या त्याच्यासाठी आलेले. तर मसाल्याच्या पदार्थांना आता या कोविड मध्ये आपण काढे बघतो आहोत, या काड्यांमध्ये
50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मसाल्याच्या पदार्थांचा वापर त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये इम्युनिटी किंवा तुमच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि बरेच मसाले, आता लोणच्याचं सीझन आहे, आपण त्याच्यामध्ये मोहरी वगैरे किंवा मसाले टाकतो आहोत, तर त्याच्यामुळे प्रक्रिया पदार्थ दीर्घकाळ आपल्याला टिकवता येतात. तर याच्या निर्यातीला किंवा या प्रकारच्या मसाल्याच्या पदार्थांची प्रोसेस प्रॉडक्ट तयार करण्याची सुद्धा आपल्याला संधी आहे. त्यानंतर तृणधान्य, कडधान्य आणि गडीत धान्य हे 3 खूप महत्वाचे धान्य आहेत, जे की आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण याचा कटाक्षाने किंवा नियमित वापर करतो. आपण चपाती, पोळी, भाकरी खातो, आपण डाळी खातो, वेगळ्या प्रकारच्या तेलांचा आपण वापर करतो. तर याच्यातले काही बरेच अशी तृणधान्य किंवा काही धान्य आहेत की ते आपल्या आहारातून सुद्धा आता आपल्याला दिसत नाही. त्याच्यामध्ये आपण बघतो की भगर, कोडो, कुटकी किंवा वेगळ्या प्रकारचे जे मिलेट्स त्याला आपण म्हणतो, तर त्याचा वापर सुद्धा आता आपल्याला करण्याची गरज आहे. नंतर हे जे काही धान्य आहे, आपल्याला माहिती की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कीड किंवा साठवणुकीच्या अडचणी निर्माण होतात. ती साठवणुकीची सुद्धा सिस्टीम्स आज आपण सरकारी गोडाऊन मध्ये आता जे काही धान्य वितरण आहे त्याचं आपण चॅनल्सवर बघतो आहोत की खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. तर आता पुढे जाऊन आता जो काही नवीन कायदा किंवा नवीन स्कीम गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आपण वाचली असेल, आता ती वरवर वाचली, त्याचे डिटेल डॉक्युमेंट्स काही दिवसात उपलब्ध होतील. त्याचे एकूण एक गोष्ट वाचल्यानंतर आपल्याला काही गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्याचा अभ्यास सुद्धा आपल्याला करण्याची गरज आहे. आता कोणालाही, व्यापाऱ्याला किंवा जो काही व्यवसाय करू इच्छितो त्याला शेतकऱ्याकडून सरळ धान्य, फळं, भाज्या यांची खरेदी करता येणार आहे आणि ती फळं भाज्यांची योग्य पद्धतीने साठवण करून किंवा प्रोसेस करून मार्केटिंग करता येणार आहे. फक्त याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला त्या जो काही उत्पादक आहे त्याला योग्य मोबदला देण्याची गरज त्याच्यामध्ये आहे. कारण आपण मी मगाशी ट्रायंगल सांगितलं, नाही तर मग शेतकऱ्याकडून 2 रुपयाला घ्यायचं आणि बाजारामध्ये 20 रुपयाला विकायचं, अशा प्रकारच्या जर प्रवृत्ती याच्यामध्ये जर आल्या तर याच्यामध्ये कोणालाही बेनिफिट होणार नाही. ग्राहकांपर्यंत तो माल अधिक महाग जाईल. प्रॉफिट हा बिझनेस मधला जो एक रेशो असतो, जे काही आर्थिक गणित असतं ते तर नक्की, बिझनेस हा व्यवसाय जो आहे हा नफा कमवण्यासाठी, पण नफाखोरी याच्यामध्ये होणार नाही. तर अशा वेगळ्या संधी पॅकेजिंग विपणनामध्ये आहे, तर याचा सुद्धा आपण आता शोध लावायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ऍग्रिगेटर एक शब्द वापरला जातो. एंटरप्रिनरला, ऍग्रिकल्चर मध्ये जो एंटरप्रिनर असतो त्याला ऍग्रिगेटर, त्याने बॅलन्स काम याच्यामध्ये करायला पाहिजे. ग्राहकांना काय लागतं, त्यांच्याकडे काय डिमांड आहे आणि उत्पादकाकडे काय आहे किंवा त्याच्याकडून काय उत्पादन करून घ्यायचं याचं काम याच्यामध्ये करायला पाहिजे. तर आता हे जे काही प्रोसेसिंग आपण बोलतोय किंवा ऍग्रो प्रोसेसिंगच्या संधी जे बघतोय, तर आपल्याला ज्या काही त्याच्यातल्या त्रुटी आहेत तर त्या त्रुटींची संधी मध्ये रूपांतर कसं करता येईल, जे आपल्याकडे योग्य हाताळणी केली जात नाही. तर योग्य हाताळणी म्हणजे त्याचं ग्रेडिंग, पॅकेजिंग, हँडलिंग आणि त्याचं स्टोरेज याच्यामध्ये काम करावं लागणार आहे. योग्य पॅकेजिंग, आजही आपल्याकडे प्लास्टिकच्या बॅग्स मध्ये किंवा गोनपाटामध्ये किंवा कापडांमध्ये फळं भाज्या ज्या आहेत त्या पॅक केल्या जातात आणि त्या योग्य पद्धतीने त्याला हँडलिंग केलं जात नाही. वाहतुकीमध्ये सुद्धा आपण बघतो की खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ज्या भाज्या इकडून ट्रक मध्ये जातात त्या ट्रक मध्ये नाशिकला शेण भरून येतं. आता याच्यामध्ये बरेच शेतकरी असतील त्यांना माहित असतील, आडगावला ते सगळ्या ट्रक खाली होतात आणि तुमच्या मळ्यात येऊन ते शेणाची ट्रक धुतली जाते आणि तिथंच लगेच ते ट्रान्सपोर्टला तरी ट्रक लागते. इव्हन रेल्वे वॅगन्स मध्ये सुद्धा जळगाव, खानदेश किंवा आपल्या लासलगाव वरून केळी किंवा कांदा जातो, त्याच्या वॅगन्स मध्ये सिमेंट असेल, खत असेल किंवा इतर इंडस्ट्रियल प्रॉडक्ट भरले जातात, त्याच वॅगन्स मध्ये ते भरलं जातं. आपल्याकडे योग्य वाहतुकीचा सुद्धा अभाव आहे काही प्रमाणात. आता पुढे याचं आता आपण बघतोय रेल्वे वगैरे सारखं सुद्धा प्रायव्हेटायझेशन होत आहे किंवा अशा प्रकारच्या काही कंपन्यांना हे वाहतुकीचे संधी उपलब्ध होऊ शकतात. नंतर आपल्याकडची विक्री व्यवस्था ही खूप विखुरलेली आहे किंवा खूप इंटरमिजिएट्स त्याच्यामध्ये आहेत आणि जो काही उत्पादक आहे त्यालाही योग्य मोबदला मिळत नाही आणि जो ग्राहक आहे त्यालाही योग्य, म्हणजे अति जास्त भावामध्ये ते माल खरेदी करावा लागतो. तर ही जी काही विक्री व्यवस्थापन आहे याच्यामध्ये मिडलमॅन्स कसे कमी करता येतील आणि दोघांमध्ये कसा याच्यामध्ये फायदा घेता येईल, तर त्याचा विचार करायला पाहिजे. आपल्याकडे अकुशल कामगार वर्ग, अपुरी भांडवल व्यवस्था, प्रक्रियेबद्दलचं तंत्रज्ञानाचा अभाव. नंतर आपल्याकडे फक्त जे मुख्य आहे म्हणजे आंबा आहे तो फक्त प्रोसेस केला, त्याचा पल्प काढला, पण त्याच्या कोळीपासून काय होऊ शकतो, त्याच्या सालीपासून काय होऊ शकतो. संत्रा, मोसंबी आहे, याच्या आतला जो गर आहे, त्याच्या ज्या साली आहेत त्याच्यापासून काही इसेन्शियल ऑइल्स आहेत किंवा काही
त्याच्यापासून कलर्स आहेत, फ्लेवर्स आहेत किंवा इतर उपपदार्थ कशी निर्मिती करता येऊ शकते याचा विचार करण्याची गरज आहे. आणि हे शक्य आहे. ते नाही झालं तरी त्याच्यापासून आपण काही प्रमाणात कंपोस्ट खत किंवा खतांची निर्मिती करू शकतो की जे शेतकऱ्यांना आपल्याला परत देता येऊ शकते. तर अशा या पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये मगाशी ऑलरेडी क्लिनिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग, प्री कुलिंग, पॅकेजिंग, रायपनिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट आणि मार्केट डिस्ट्रीब्युशनच्या संधी मोठ्या प्रमाणात आहे. आज आपण बघतोय की व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट जे आहेत त्याचं प्रॉपर ग्रेडिंग आपल्याकडे केलं जात नाही, आकारानुसार, रंगानुसार, कलरनुसार, आणि ते आपल्या ग्राहकापर्यंत जाईपर्यंत त्याची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. म्हणजे मोठ्या फळांमध्ये छोटी फळं जर गेली तर ती दबली जातात किंवा ती खराब होतात किंवा ग्राहकाला ते ऍक्सेप्ट होत नाही, अशा फॉर्मॅटमध्ये ती खराब होतात. तर त्याचाही विचार आपण करण्याची गरज आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्याकडे दिसतं. आणि काही प्रमाणात त्याच्यामध्ये आता बदल झालेला आहे की जे जर हँडलिंग आणि तिथलं जर आपण पॅक हाऊस मधले जर परिस्थिती बघितली तर ती फळं आता त्यातल्या हे तरी बरं चित्र दिसतंय. यापेक्षा वर्स पिक्चर तुम्हाला मार्केट यार्ड किंवा त्याच्या परिसरामध्येच गेल्यानंतर दिसेल. अशा प्रकारचं ट्रकवर, बॉक्सेसवर माणूस उभा राहून म्हणजे जसं काही त्याला म्हणजे लादताना आपल्याला दिसतो. आणि खालचा जो माल आहे त्याचा काय होत असेल, त्याने किती मार खाल्लेला असेल आणि आपल्या घरापर्यंत येईपर्यंत त्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतं आणि तो खराब होतो. म्हणून आपण समजा 1 डझन फळं आणली तर त्याच्यातली 2 फळं आपल्याला फेकूनच द्यावी लागतात. तर याच्यामध्ये ग्राहकाला खूप मोठा फटका बसतो. आणि आपण दुसऱ्या बाजूला उत्पादकाला म्हणतो की नाही तुमचा माल खराब होतो, त्याच्यामुळे त्याला योग्य मोबदला मिळत नाही किंवा त्याची जी रिटर्न पट्टी आहे ती कमी प्रमाणात येते. तर याच्यामध्ये सुद्धा आता खूप विचार करण्याची गरज आहे. अशा प्रकारचं आपल्याकडे हँडलिंग केलं जातं. त्याच्यावर 2-5 लोक बसून येतात किंवा बसून जातात. तर त्याच्यामुळे आणि सगळे उघड्यावर चालतं, कुठेही कोणत्याही प्रकारचं हायजीन किंवा स्वच्छता ही बघितली जात नाही. आता हे बदलण्याची गरज आहे. याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी आहे. एकाच बाजूला आपण जर बघितलं तर इतर देशांमध्ये या पद्धतीचं पिक्चर आपल्याला दिसतं. असं पिक्चर आपल्याला आता बदलण्याची गरज आहे. 100% टेक्नॉलॉजीचा वापर करून होत नाही. आपल्याला मॅन्युअल गरज असते, परंतु जी काही माणसं काम करणारे असतात त्यांनी योग्य पद्धतीचं ऍप्रन, हँड ग्लोव्ज आणि हायजीनच्या ज्या काही नॉर्म्स सांगितलेले असतात, सेफ्टी सांगितलेले असतात, त्या पाळण्याची गरज आहे. तर असं पिक्चर आता आपल्याला काही प्रमाणात आपल्याकडे दिसायला लागलेलं आहे. आपण बघतो की बऱ्याच अशा इंडस्ट्रीज आपल्या परिसरामध्ये आलेल्या आहेत आणि ते करतायत. आणि त्यामुळे त्यांचा व्यवसाय जो आहे तो अतिशय छोटा होता. म्हणजे समजा ते 40 टनाचे 4 कंटेनर पाठवत होते, तर ते आता 40 टनाचे हजारो कंटेनर पाठवताना दिसतात. आणि फक्त एकच फळभाज्यांमध्ये ते काम करत होते, तर आता आपल्याला वर्षभर उत्पादित होणाऱ्या फळभाज्यांमध्ये काम करताना ते दिसत आहेत. आणि ही गरज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. प्रॉपर कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस किंवा प्री कुलिंगच्या गोष्टी, टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या वापरताना आपल्याला दिसून येतं. हे चित्र आता आपल्याला बदलण्याची गरज आहे. पॅकेजिंग मध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग सिस्टीम्स आलेले आहेत. तिथं मी काही पिक्चर दाखवलेले आहेत की ते नॉन रेस्पिरेशन, रेस्पिरेशन, स्ट्रिंग पॅकेजिंग, व्हॅक्युम पॅकेजिंग, वेगळ्या प्रकारचे जे गॅसेस आहेत त्याचा वापर करून, कोरुगेटेड बॉक्सेसचा वापर आणि लेबलिंग प्रॉपर करून अशा प्रकारचं प्रॉडक्ट जर आपण पॅक केलं, पहिला फायदा त्याच्यात तर ते त्याचं जे सेल्फ लाईफ आहे, टिकण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला वाढवता येते. दुसरी गोष्ट, ते आकर्षित पॅकेजिंग केल्यामुळे ग्राहक त्याच्यामध्ये खूप सहज आकर्षित होतात. आपण बघतो की कुरकुरे वगैरे सारखे बरेच काही चिप्स आहेत की ते खेड्या गावांमध्ये छोट्याशा टपरी शॉप मध्ये सुद्धा अतिशय सामान्य कुटुंबातला किंवा ज्याचं आर्थिक इन्कम अतिशय कमी आहे तो सुद्धा आता आपल्याला खरेदी करताना दिसतं. त्याचं कारण आहे त्याचं पॅकेजिंग, त्याचा अट्रॅक्टिव्हनेस. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काम, हे मी सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतोय आणि ह्या आपल्याला बदलण्याची गरज आहे. आता इथून पुढे सुपर मार्केट किंवा थेट मार्केट किंवा घरपोच फळभाज्या अशा प्रकारच्या आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये, जे काही आपण आता डालक्या टोपल्या घेऊन आपल्याकडे रस्त्याच्या कडेने अतिशय अनहायजीन कंडिशन मध्ये लोक बसताना दिसतात, तर त्या आता पुढे बदलण्याची गरज आहे किंवा काही प्रमाणात आता बदलायला लागतं. अशा मार्केटला योग्य पद्धतीने हँडलिंग केलेला माल, कारण या ठिकाणी येणारा जो ग्राहक वर्ग आहे तो अतिशय चोखंदळ आहे. तर त्या ग्राहकाची जी काही गरज आहे, त्याची जी डिमांड आहे त्यानुसार आपल्याला उत्पादन, त्याचं हँडलिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग आणि फॉरवर्डिंग करण्याची गरज आहे. ही सुद्धा एक संधी आपण याच्यामध्ये बघायला पाहिजे. आणि बऱ्याच अशा गोष्टी आपल्याकडे आल्या परंतु कालांतराने बंद झाल्या. याचं कारण की आपण पूर्णपणे त्या टेक्नॉलॉजीचा किंवा त्या गोष्टीचा अभ्यास न करता फक्त पुढे गेलो. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला प्रक्रियेमध्ये वेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे पाण्याचा अंश कमी करणे, फळं आणि भाज्यांमध्ये 70 ते 80%
पाणी असतं त्यामुळे फळभाज्या कमी होतात. ह्या काही आता प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीज ज्या आहेत. विद्राव्य घटकांचं प्रमाण वाढवणे म्हणजे त्याच्यामध्ये शुगर कंटेंट वाढलं, TSS वाढलं तर त्याचं सेल्फ लाईफ वाढतं. मिठाचं द्रावणाचा वापर, ब्राईन सोल्युशन म्हणतो, काही रासायनिक प्रिझर्वेटिव्हचा वापर करणे, पाश्चरीकरण करणे. नंतर आपण वेगळ्या प्रकारचे पिकल्स, त्याच्यामध्ये मसाल्याचं पिकल असेल, मिठाचं असेल, तेलाचं असेल, व्हिनेगरचं असेल, कमी तापमानाला कोल्ड स्टोरेज, प्री कुलिंग, नंतर टीन पॅकेजिंग किंवा अतिशय हवाबंद डब्यांमध्ये पॅक करणं. CA कंट्रोल ऍटमॉस्फेरिक सिस्टीम आहे, आंबवण्याची म्हणजे ज्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो, इरेडिएशन टेक्नॉलॉजी आहे, पॅकेजिंग आहे. या सगळ्या प्रक्रियेच्या वेगळ्या तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा काही फळ पिकांमध्ये या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर आपण करू शकतो, काही मध्ये पार्शली करू शकतो, काही मध्ये फक्त त्याच्यामध्ये करू शकतो. आता उदाहरण जर द्यायचं तर इरॅडिएशन हे आपल्याला मराठीमध्ये विकिरण म्हणतात. अमेरिकेमध्ये जर तुम्हाला आंबे पाठवायचे असतील तर हे इरॅडिएट करूनच पाठवले जातात आणि याची टेक्नॉलॉजी आज थोडं गव्हर्नमेंट कंट्रोल मध्ये आहे. आपल्या लासलगावला कृषक नावाचा एक प्रोजेक्ट आहे, वाशी मार्केटला आहे. काही सेकंदासाठी रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सच्या संपर्कामध्ये आंबे आहेत किंवा कांदे असतात ते ठेवले जातात. त्यामुळे त्यांची जी काही पिकण्याची प्रक्रिया किंवा त्याच्यामध्ये जे काही खराब होण्याचे जे काही गुणधर्म असतात ते इरॅडिएट करतात. जसं आता आपल्याकडे कॅन्सरमध्ये करतो किरणांची प्रक्रिया केली जाते. तर ही इरॅडिएशन टेक्नॉलॉजी, हे इरॅडिएट केल्याशिवाय अमेरिका किंवा युरोपियन कंट्रीज हे फळं घेत नाही. जपानमध्ये जर आपल्याला फळं पाठवायची असतील आंब्याची तर त्यांना VHT म्हणून टेक्नॉलॉजी, व्हेपर हीट ट्रीटमेंट, म्हणजे उष्ण वाफेची प्रक्रिया, ते केल्याशिवाय ते घेत नाही. तर अशा या टेक्नॉलॉजीज आहेत. ह्या टेक्नॉलॉजीज उपलब्ध करून देण्याची आणि ते प्रकारची प्रक्रिया केली तर आपल्याला निर्यातीची फार मोठी संधी आहे, त्याशिवाय ते आपल्याकडून घेणार नाही. तर याच्यामध्ये काढणी, फळांची निवड, फळ स्वच्छ धुणे, साल काढणे, फळांचं ब्लॉन्चिंग करणे, गर काढणे, गर निर्जंतुक करणे, बाटल्यांमध्ये किंवा कंटेनर्स मध्ये भरणे किंवा ऍसेप्टिक पॅकेजिंग करणे, साठवणूक करणे, पाश्चरायझेशन, वेगळ्या प्रकारच्या प्रिझर्वेटिव्हचा वापर करणे, सुकवणे आणि उपपदार्थ तयार करणे, या प्रक्रिया आपल्याला स्टेप बाय स्टेप. आता बऱ्याच जणांना काय वाटतं की आपण डायरेक्ट गर काढू, परंतु जर आपल्याला योग्य क्वालिटीचा गर पाहिजे असेल तर त्या फळांची योग्य पद्धतीने निवड होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा TSS, शुगर, त्याची मॅच्युरिटी, त्याची क्वालिटी, त्याची व्हरायटी, त्यानंतर ती फळं आपण बघतो की शेतातून आपल्यापर्यंत येईपर्यंत वेगळ्या पद्धतीने हँडल होतात. तर ती स्वच्छ धुणे, त्याच्यामध्ये डर्ट पार्टिकल, केमिकल्स, धूळ किंवा अनावश्यक भाग जे आहेत त्याच्या साली असतात, तो चोथा असेल तो काढून घेणं आणि त्याला उष्णतेची प्रक्रिया करणे, अशा ह्या प्रक्रियेतले जे काही स्टेप्स आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच आपण क्वालिटी पल्प काढू शकू किंवा आपल्याला प्रोडक्शन होईल जेव्हा आपलं ह्या गोष्टी अति व्यवस्थित सांभाळलेल्या असतील. अदरवाईज तुमच्या प्रोसेस प्रॉडक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात कंटॅमिनेशन होऊ शकतो. या बाबतीत आपण सविस्तर जे आहे ते आपण प्रत्येक प्रोसेस प्रोटोकॉल मध्ये मी सांगणारच आहे. तर प्रोसेसिंग हे साधारणतः 3 भागांमध्ये आपण करू शकतो. प्रायमरी, जिकडे आपण नियमित करतो किंवा आपली जी ट्रॅडिशन आहे, आपण काही धान्य, फळं, भाज्या क्लीन करतो, सॉर्ट करतो, ग्रेड करतो, त्याला पॅकिंग करतो किंवा त्याचा गर काढतो किंवा त्याचा ज्यूस काढतो, हे सगळं प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये आपण 50% काम करू शकतात. हा काढलेला गर, धान्य, निवडलेलं फळं, भाज्या, त्याच्यापासून आपण सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये RTS म्हणजे सरबत बनवू शकतो, स्क्वॅश, सिरप करू शकतो, जॅम, जेलीज करू शकतो. पूर्ण फळांना आपण पाकवू शकतो किंवा त्याच्यापासून कॅन्डीज बनवू शकतो, त्याच्यापासून वेगळ्या प्रकारचे प्रिझर्व्स बनवू शकतो किंवा त्या फळांचे तुकडे आपण कॅन करू शकतो. आणि टर्शरी प्रोसेसिंग मध्ये आता याचा जर आपण व्हॉल्यूम जर बघितला तर पल्प हा आपण टनामध्ये काढणार, सरबत किंवा जाम आपण किलो मध्ये करणार आणि ज्यूस, कॉन्सन्ट्रेट, पावडर्स किंवा वाईन वगैरे किंवा कॉन्फेक्शनरी आयटम आपण ग्रॅम मध्ये तयार करणार. तर ह्या गोष्टी आहेत. तर ह्या स्टेप बाय स्टेप्स आणि एकमेकांना पूरक आहेत. तर आपण काही लोक फक्त प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये काम करू शकतात की मी वर्षभरामध्ये 200-300 टन किंवा 100-200 किलो पासून तर टनापर्यंत मी फक्त पल्प काढेल, तो सेकंडरी जे काही B2B मध्ये काम करेल आणि तो जो काही जॅम, जेली करतात, स्क्वॅश करतात किंवा इतर काही सेकंडरी प्रोसेसिंग करतात त्यांना सप्लाय करेल. आज आपण बघतोय की बऱ्याच आपल्या नाशिक मधल्या ज्या कंपन्या आहेत त्या इतर कंपन्यांसाठी बल्क मध्ये काम करताना दिसतात. आणि टर्शरी मध्ये मग आपण त्याचे ज्यूस, कॉन्सन्ट्रेट, पावडर्स किंवा कॉन्फेक्शनरी आयटम याच्यामध्ये करू शकतो. तर अशा ह्या 3 स्टेप्स मध्ये आपल्याला पाहिजे. आता हे प्रोसेसिंग फिजिकली जिथं टेम्परेचरचा वापर, सुकवणे, वाळवणे, इरॅडिएशन, कार्बोनेशन ह्या बाबींचा वापर, केमिकल मध्ये ब्राईन, शुगर
वेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्हचा वापर आणि फर्मेंटेशन ही ज्याच्यामध्ये आपण आंबवण्याची प्रक्रिया करून त्या प्रोडक्ट जे आहे ते इडिबल फॉर्मॅटमध्ये करू शकतो. आपण आपल्याकडे उत्पादित होणारी जी काही मेजर फळं आणि भाज्या आहेत किंवा धान्य आहेत तर त्याच्यापासून वेगळ्या प्रकारचे प्रोसेस प्रॉडक्ट तयार करू शकतो. त्यातलं आंबा हे असं फळ पीक आहे की जे पडलेल्या कैऱ्यांपासून आपण पन्ह तर लोणची पासून तर सिरप आणि वेगळ्या प्रकारचं त्यानंतर सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये ज्यूस, स्क्वॅश, सिरप, जाम, जेली किंवा आईस्क्रीम याच्यामध्ये त्याचा फ्लेवर, कलर त्याचा वापर याच्यामध्ये करू शकतो. डाळिंबापासून आरटीएस, अनारदाना करू शकतो. द्राक्षापासून वाईन तर बेदाणे करू शकतो. केळीपासून प्युरी वेपर्स, पेरूपासून चांगल्या प्रकारचं ज्यूस आपण करू शकतो, पल्प काढू शकतो. आवळ्यापासून कॅन्डी, आरटीएस, पिकल, सुपारी. कस्टर्ड ऍपलला तर आता खूप मागणी आहे, त्याच्या आईस्क्रीम मध्ये त्याचा पल्पचा वापर किंवा त्याची जे काही पाकळ्या असतात त्याचा वापर. चिंच हे आपण अतिशय दुर्लक्षित असं फळझाड आपल्याकडे आहे, परंतु आज शहरीकरण वाढल्यामुळे किंवा इव्हन कोविडमध्ये चिंचेची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढली, कारण घरी बसल्या मोठ्या प्रमाणात गृहिणी जे आहेत वेगळ्या प्रकारचे प्रयोग जे ते पूर्वी लिमिटेडली करत होते ते दररोज चालू होते. तर त्याच्यामध्ये चिंच पाणी किंवा त्याच्यात आपल्या वेगळ्या प्रक्रियेत पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो आणि बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा खूप मागणी आहे. पपईपासून टुटी फ्रुटी, पल्प, अंजीर, चिक्कू, जामुन, जामनापासून वाईन. तुम्ही आता पेपरमध्ये वाचलं असेल, आता जामनाची वाईनरी आपल्या नाशिकमध्ये सुरू झालेली आहे. लेमन हा आपल्याकडचं जरी फळझाड नसेल तरी सुद्धा म्हणजे आपल्या मला म्हणायचं की नाशिकमध्ये, परंतु महाराष्ट्रामध्ये हे विदर्भ, मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होतं. त्याच्यापासून वेगळ्या प्रकारचे पेय आपण तयार करू शकतो. मी तर म्हणेल हे जे काही सिट्रस फ्रुट्स आहेत, लेमन, ऑरेंज, स्वीट ऑरेंज म्हणजे संत्रा, मोसंबी, तर याचं जसं परदेशामध्ये पाण्याऐवजी फक्त ते ज्यूस प्यायले जातात, तर पुढे कोविड सारख्या किंवा आपण जे आता डेव्हलप कंट्रीकडे वळतो आहोत तर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात याचे सरबत किंवा याची पेय जे आहेत यांना मागणी वाढलेली आपल्याला दिसेल. कवठासारखी जी फळं आहेत की जी आपल्याकडे ट्रॅडिशनली वापरली जातात, बेल फळं आहेत, याच्या न्यूट्रिस्युटिकल व्हॅल्यूज खूप यांच्यामध्ये आहेत, त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकेल. हे जर आपण प्रॉडक्ट बघितलं तर वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट हे एकापेक्षा जास्त फळांपासून आपण करू शकतो. त्यामुळे प्रोसेसिंग मध्ये उतरताना आपण समजा पल्प किंवा ज्यूस मध्ये जर उतरलो तर फक्त मी वर्षभरामध्ये आंब्याचाच ज्यूस पल्प काढेल असं न करता आपल्याला सर्व फळांचं मल्टी म्हणजे सीझनल, कारण आपल्याकडे वेगळे सीझन असतात, पेय जर आपल्याला बनवायचे असेल तर चिंचेपासून तर आंब्यापर्यंत किंवा त्याचे मिक्स. आता आपल्याकडे नवीन जनरेशन मध्ये थोडं ट्रेंड आहे की एकत्रित जर 2-3 फ्लेवर कलर असतील तर जरा त्यांना छान वाटतं. जाम सुद्धा नुसता एकाच फळाचा न करता आपण मिक्स फ्रूट जाम, आणि जामची आता शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रेकफास्ट मध्ये त्याचा वापर केला जातो. वेगळ्या प्रकारच्या पावडरी आहेत, वाईन्स आहेत, टॉफीज आहेत. आता टॉफीजला आपण किंवा याला फ्रूट बार्स म्हणूया की आता जशी सिच्युएशन आहे आपल्याला ऑफिसेस मध्ये काही प्रमाणात हायजीन फळ भाज्या नेणं शक्य नाही, तर टॉफी फॉर्मॅट असेल तर कधीही आपण एक छोटी टॉफी खाल्ली तर आपल्याला 2 तास 3 तास सहज काम करता येईल अशा प्रकारची एनर्जी मिळू शकेल. आणि अशा प्रकारची सिस्टीम परदेशामध्ये वापरली जातो, आपल्याकडे सुद्धा ती येऊ घातलेली. त्यात जर आपण आपल्याकडच्या ट्रॅडिशनल फळांपासूनच्या जर टॉफीज बनवल्या की ज्याच्यामध्ये फ्लेवर, अरोमा, कलर नॅचरली, जसं आता बघ इथं स्ट्रॉबेरी आणि गावा, स्ट्रॉबेरीला एक फ्लेवर असतो आणि कलर असतो, आणि गावामध्ये पल्प हा अतिशय मेडिसिनली सगळ्यात म्हणजे आरोग्यदृष्ट्या न्यूट्रिशनल फळ आहे. तर त्या दोघांचं जर एकत्र केलं तर आपल्याला दोन्ही गोष्टी साध्य होतील लोकांमध्ये. ड्राईंग, डिहायड्रेशन, कॅन्डीज, लेदर किंवा पोळ्या. तर आता हे आपल्याला जे आपल्याकडे ट्रॅडिशनली प्रोसेस केलं जातं त्याला आपल्याला आता अशा प्रकारच्या प्रोसेस लाईन मध्ये काम करावं लागेल. आणि जे आपल्याला बघतं की अपलँड जे जमिनीपासून 2 फूट उंचीवर आणि आपल्या कमरेपेक्षा मध्यभागी म्हणजे आपला चेहरा आणि कमरे, जसं आता आपण बघतो ना मास्क वगैरे आपण घालायला पाहिजे की जे हायजीन आणि हँडलिंग सहज करता येईल, अशा प्रोसेस लाईन्स मध्ये आता आपल्याला काम करावं लागेल, जेणेकरून कमीत कमी मॅन्युअल इंटरफेरन्स होईल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन हायजिनिकली तयार करता येईल. याच्या वेगळ्या प्रकारच्या म्हणजे प्रोसेस प्रोटोकॉल्स आहेत, जे स्ट्रेट लाईन असते, यू शेप असतं, सी शेप मध्ये त्या लाईन्स असतात. आपल्याकडे उपलब्ध स्पेस कसा आहे आणि मल्टी लाईन सिस्टीम आहे. इथं जर आपण आता हे पल्प लाईन बघितलं तर इथं फक्त जो तुमचा फ्रूट पल्पर आहे त्याच्यामध्ये स्लाइट मॉडिफिकेशन होतात. जसं आपण पिठाच्या गिरणीत जातो तर एकाच गिरणीमध्ये सगळ्या प्रकारचे धान्य दळली जातात, तो फक्त काहीतरी सेटिंग बदलतो किंवा जाळी बदलतो, बरोबर की नाही? त्याप्रमाणे तशी आपली ही लाईन पाहिजे. आणि मग पुढचे काही
जे काही त्याचे प्रोसेस प्रोटोकॉल आहेत त्याच्यामध्ये थोडेफार तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली किंवा जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर याच्यामध्ये करू शकतो. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याकडे दिसायला पाहिजे. आपण जे काही प्रमाणात मी तुम्हाला सांगितलं अनऑर्गनाइज सेक्टर मधल्या जर इंडस्ट्रीज बघितल्या तर तिथले जर आपण प्रोसेस प्रोटोकॉल किंवा तिथल्या जर गोष्टी बघितल्या तर त्या फळाला अन्न प्रक्रियायुक्त पदार्थाला आपण हात सुद्धा लावणार नाही अशा प्रकारची परिस्थिती दिसते. त्याच्यामुळे निर्यातीचं हे मी निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला यासाठी सांगतोय की आपल्याला आता ह्या कोविडने किंवा आता जे आपल्याला जर खरोखर याच्यामध्ये सक्सेस व्हायचं किंवा शासकीय योजना सुद्धा अशा प्रकारच्या रेस्ट्रिक्शन्स येत आहेत. नाही तर पूर्वी ज्याचं राजकीय किंवा काही प्रमाणात बँकर्स बरोबर जर रिलेशन असेल तर तो ती सबसिडी लाटत होता. आता तसं चालणार नाही. तुम्हाला प्रोसेस प्रोटोकॉल आणि सक्सेसफुल इंडस्ट्री पुढील 3 वर्ष चालवावी लागेल तरच तुम्हाला जे काही अनुदान आहे ते त्याच्यामध्ये मिळणार आहेत आणि ते तुमच्या थेट अकाउंट मध्ये जमा होतील अशा प्रकारच्या ह्या गोष्टी. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की खूप मोठं पॅकेज आहे, परंतु त्याचे सगळ्या ज्या बायलॉज आहेत त्याच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या वाचून घ्या आणि खरोखर आपल्याला चांगलं करायचं आहे. भले तुमचा बिझनेस हा 1000, 2000, 5000 पासून तर कोटीमध्ये जाईल अशा प्रकारचा विचार आपण त्याच्यामध्ये जर केला तर नक्की आपण सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होऊ शकतो. बऱ्याच काही टेक्नॉलॉजीज आहेत, मशिनरीज आहेत, त्याचा पण आपण विचार करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला हँडलिंग कमी करता येईल. वेगळ्या प्रकारचे प्रोसेस प्रोटोकॉल किंवा कंपन्या जे काही मशिनरीज उपलब्ध करून देतात तर ते पॅकेजिंग मध्ये सुद्धा जे लोकांना अट्रॅक्ट होतात तशा प्रकारच्या पॅकेजिंग मध्ये काम करण्याची गरज आहे. प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये आपण मिनिमल प्रोसेसिंग हा एक विषय, जसं आता कोविड मध्ये आपण बघतो की फळं लोकांना पाहिजे पण पुढे असं होईल की ते चिरून किंवा ते प्रॉपर तुकडे करून किंवा निवडून अशा प्रकारच्या भाज्या त्याला मिनिमल प्रोसेसिंग म्हटलं जातं. तर ते प्रॉपर पॅकेजिंग करून आता ही आपली ट्रॅडिशनल पद्धत याच्यातही बदलावं लागणार. एवढ्या प्रकारच्या फळ भाज्यांमध्ये आपण प्रायमरी किंवा मिनिमल प्रोसेसिंग त्याच्यामध्ये करू शकतो. तर त्याचाही विचार करायला पाहिजे. थर्मल प्रोसेसिंग मध्ये जसं ब्लँचिंग, स्टीमिंग, पाश्चरायझेशन, कॅनिंग, बॉटलिंग, असेप्टिक पॅकेजिंग या सगळ्या टर्मिनॉलॉजी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कशात स्कोप आहे ते सुद्धा आपल्याला बघावं लागणार. ड्रायिंग आणि डिहायड्रेशन ही आपली ट्रॅडिशनल पद्धत आहे, सुकवणे, वाळवणे, जेणेकरून त्याच्यातलं जे सेफ मॉइश्चर लेवल वर आपण जर ते ठेवलं तर फळं, भाज्या किंवा धान्य जे आहे ते दीर्घकाळ आपल्याला टिकवता येतात. तर वेगळ्या प्रकारच्या ड्रायिंग सिस्टीम मध्ये जसं सोलर ड्रायर आहे, कंडक्शन ड्रायर आहे, ट्रे ड्रायर्स आहेत. तर A to Z आपल्याकडे जे काही उत्पादित होतं ते पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, मोड आलेले धान्य असतील किंवा वेगळ्या प्रकारचे फळं असतील त्यांच्या पावडर पर्यंत आपण त्याच्यामध्ये करू शकतो की रेडी टू यूज आहे. आणि अशा प्रकारचे जर डिहायड्रेटेड केलेले सुकवलेल्या भाज्या जर आपल्याकडे असतील तर अशा कोणत्याही आणीबाणीच्या सिच्युएशन मध्ये किंवा लांबच्या मार्केटमध्ये आता ह्या जर आपण वाळवलेल्या भाज्या बघितल्या तर ह्या काही प्रमाणात 1/4 त्यांचं वजन होतं. त्याच्यामुळे बल्क ट्रान्सपोर्टेशन आपल्याला करता येईल. वजन हलकं होतं त्यामुळे कमी जागेत आपल्याला जास्त प्रमाणात माल हा नेता येऊ शकतो किंवा तो स्टोअर करता येऊ शकतो. तर याची सुद्धा आता गरज आहे. फ्रीजिंग टेक्नॉलॉजी आहे. या सगळ्या गोष्टी आपण एक दिवस जो आपला सेमिनार होणार आहे त्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी बद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. फ्रीजिंग मध्ये आता याच्यामध्ये आपल्याला फक्त हिरवे वाटाणेच माहित होते, परंतु ईच अँड एव्हरी प्रकारची फळं ज्यांचा पल्प हा घट्ट असतो त्याचे तुकडे असतील ते करून आपल्याला IQF इंडिव्हिज्युअल पीक फ्रोझन टेक्नॉलॉजी -14 किंवा 18 डिग्री सेल्सिअसला आपल्याला फळं भाज्या ज्या आहेत त्या साठवता येतात. पिकल्स मध्ये तर आपण आजही जगात 1 नंबर आहोत. आपल्याकडे वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आहेत. प्रत्येक माणसाची आवड निवड वेगळी आहे. तर फक्त आपल्याला आंब्याचं लोणचं माहिती, परंतु आपण फार वेगळ्या प्रकारच्या फळांचं आणि भाज्यांचं सुद्धा लोणचं करू शकतो याचा विचार किंवा त्यांचे एकत्रित मिक्स लोणचं. कॅन्डी फळांना खूप आता मागणी वाढणार आहे, कारण आता आपण बघतोय की लोकांचं जे प्रवास आहे तो मोठ्या प्रमाणात आता चांगल्या प्रकारे सोफिस्टिकेटेड वाहनातून म्हणा किंवा त्या व्यवस्थेतून होणार आहे. तर त्यावेळेस आपल्याला काही लिमिटेशन्स असतात. विमानात आपण सहजासहजी फळं हे नेऊ शकत नाही. तर त्यावेळेस अशा प्रकारच्या कॅन्डीड फॉर्मॅटमध्ये, याला मराठीमध्ये आपण पाकवणे म्हणतो, तर आपल्याला आवळा कॅन्डी जास्त माहिती आहे, परंतु हे सगळं बेल पासून, पपई पासून, करवंद, बोर, सफरचंद, ऍशगॉड म्हणजे ज्याला पेठा आपण म्हणतो, गाजर, जिंजर, आलेपाक, तर अशा प्रकारच्या फळांपासून आपण साखरेचा वापर करून पाकवलेले पदार्थ बनवू शकतो. बिव्हरेजेसला प्रचंड डिमांड वाढणार आहे. आता लोक व्हिटॅमिन सी किंवा शरीराला रोगप्रतिकारक शक्ती किंवा आपल्याला हेल्थ किंवा हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे पेय, आधी वेगळं पेय वापरलं जायचं की जे शरीराला घातक होतं, परंतु अशा प्रकारचे कॉन्सन्ट्रेट फॉर्म मधले जे पेय आहेत, वेगळ्या प्रकारचे फळांचे ज्यूस आहेत, रेडी टू सर्व सरबत आहेत, नेक्टर्स आहेत, स्क्वॅश आहेत की जे दीर्घकाळ टिकवता येतात, सिरप आहेत, वेगळ्या प्रकारचे लाईम लेमनचे कॉर्डियल आहेत, कार्बोनेटेड जे काही न्यू जनरेशनला काही कार्बोनेशन मध्ये जसं कोल्ड ड्रिंक्स मध्ये बबली
टेस्ट आवडते, तर अशी कार्बोनेटेड ज्युसेसला सुद्धा मागणी वाढणार आहे. फक्त फळांच्या ज्युसेसला नाही तर भाजीपाला, टोमॅटो, कॅरट, जिंजर किंवा वेगळ्या प्रकारच्या फळभाज्यांच्या ज्युसेसला. आता हे सगळं करत असताना आपल्याला वेगळ्या प्रकारच्या रेग्युलेटिंग सर्टिफिकेशन ऑथॉरिटीज जसं ॲग्मार्क आहे, ग्लोबल गॅप आहे, फूड सिक्युरिटी अँड सेफ्टी ऍक्ट आहे, कोडेक्स, HACCP, सॅनिटरी फायटोसॅनिटरी, GLP, GMP किंवा अजून खूप काही गोष्टी याच्यामध्ये आहेत की त्या आपल्याला पाळाव्या लागणार आहेत. किंवा आपण जर त्या नॉर्म्स प्रमाणे जर काम केलं तर आपल्या प्रॉडक्टला तुम्ही या सगळ्या प्रकारच्या रेग्युलेशनचे जे तुमच्या परवाने आहेत ते तुमच्या प्रॉडक्टवर छापू शकतात. आणि जेवढे तुम्ही परमिशन्स घेणार किंवा जेवढं तुम्ही तेच पाळणार तेवढं तुमच्या प्रॉडक्टचं मार्केटमध्ये व्हॅल्युएशन वाढणार आहे. हे आता लोक खूप चोखंदळ पद्धतीने बघतात, तर ते सुद्धा आता आपल्याला पाळण्याची गरज आहे. ही या ठिकाणी आपण जे पुढच्या 8-10 दिवसामध्ये प्रोसेसिंगचे काही प्रोटोकॉल्स आहेत त्याच्यामध्ये आपण वेगळ्या फळांचे जसं आवळ्याची कॅन्डी आहे किंवा मुरब्बा आहे, त्यानंतर वेगळ्या प्रकारचे सुपारी ज्यूस, वेगळ्या फळांचे पल्प, त्याच्यापासून स्क्वॅश, सिरप, त्यानंतर पावडर्स, त्याच्या वड्या किंवा लेदर, त्यानंतर वेगळ्या प्रकारच्या वाईन्स. आता वाईन हा खूप वेगळा विषय आहे. आपण वाईन हा आसव ह्या मराठी शब्दाच्या फॉर्मॅटमध्ये शिकणार आहोत, कारण अशा मोठ्या प्रमाणात आपण वाईनचं समर्थन नाही करणार, परंतु वाईन बद्दल काही गैरसमज आहेत आणि कोणत्या प्रकारच्या वाईन शरीराला उपयुक्त आहेत त्याच्याबद्दल, जसं आता जामुनची वाईन आपल्याला दिसते किंवा अशी काही बरीच दुर्लक्षित फळपिकं आहेत की ज्यांची वाईन आपल्याला शरीराला उपयुक्त ठरू शकते, तर त्या वाईन बद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. वेगळ्या प्रकारचे पायनॅपल पासून तर नंतर पेरू, कवट, जामुन, करवंद यापासून वेगळ्या प्रकारचे बिवरेजेस किंवा सरबतांबद्दल आपण बोलणार आहोत. चिप्स मध्ये केळीपासून वेगळ्या प्रकारचे स्लायसेस, वेपर्स, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. चिंचेपासून फक्त आपल्याला फोडलेल्या चिंचा, तो सुद्धा प्रोसेसिंगचा भाग आहे, परंतु त्याची टॉफी, पल्प, पावडर किंवा त्याचं अधिक काळ टिकवण्यासाठीचे प्रोसेस प्रॉडक्ट सुद्धा आपल्याला तयार करता शक्य आहे. डाळिंबापासून अनारदाना किंवा डाळिंबाची पावडर किंवा फक्त डाळिंबाचे दाणे एरियल सेपरेशन करून ते मिनिमली प्रोसेस करून आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवता येऊ शकेल. सीताफळासारखं जे फळ आहे की ज्याच्यापासून पावडर होऊ शकते किंवा त्याचं जी रबडी त्याला म्हटली जाते किंवा त्याचा जो आतला गर आहे तो सुद्धा आपल्याला प्रोसेस करता येऊ शकतो. अंजिरापासून सुके अंजीर किंवा त्याची टॉफी, लेदर आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. ज्या फळांमध्ये गर आहे आणि एक त्याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन लेवल आहे, अस्मॅटिक डिहायड्रेशन, पाकवण्याची प्रक्रिया करून आपण बोराचा खजूर करू शकतो, भोपळ्यापासून टुटी फ्रुटी करू शकतो, पपईपासून टुटी फ्रुटी करू शकतो किंवा वेगळ्या फळांपासून आपल्याला हे करता येऊ शकतो. तर असे फळं आणि भाज्यांपासून सुकवण्यापासून सरबत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या फळांच्या प्रोसेस प्रोटोकॉल, कोणत्या फळापासून काय होऊ शकतो आणि त्याचे केमिकल कंपोजिशन्स काय पाहिजे, त्याला कोणती टेक्नॉलॉजी किंवा कोणता प्रोसेस प्रोटोकॉल वापरायला पाहिजे, पॅकेजिंग कसं पाहिजे, त्याला कोणती मशिनरी लागते आणि ते ग्राहकांपर्यंत आपल्याला कसं आकर्षितरित्या आणि योग्य पद्धतीने हायजीन पद्धतीने नेता येईल हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. आता ऍग्रिकल्चर मध्ये दुसरा जो भाग आहे धान्य, तर अन्नधान्य आपल्याकडे साठवणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपण आज फक्त काही प्रोसेस इंडस्ट्रीमध्येच बघतो, जसं पोल्ट्री फीड असेल, तिकडे कॅटल फीड असेल, परंतु अशा प्रोसेस धान्य आपण साठवणूक याच्यामध्ये करू शकतो की जिकडे कीड लागणार नाही. स्वच्छता, ग्रेडिंग, डिस्टोनिंग किंवा त्याचं साईज ग्रेडिंग करून आपण मोठ्या प्रमाणात पुरवठा, आज आपण बघतो की बाजरी, ज्वारी, गहू 1 किलो 5 किलो त्याच्यापासून आटा, रवा, सुजी किंवा वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट, तर ही सुद्धा एक साठवणुकीपासून तर अन्नधान्य, तृणधान्य त्याचा वापर. कडधान्यांपासून आपल्याकडे डाळींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता बऱ्याच वेळा मोठ्या मार्केटमध्ये महागाची अतिशय चकचकीत अशी डाळ आपल्याला दिसते, ठीक आहे, ती ग्राहकांची गरज आहे, परंतु पार्शली प्रोसेस केलेल्या डाळी, स्मॉल स्केल, जसं इकडे पिक्चर दिसतंय की जी जरी दिसायला चकचकीत नसेल परंतु त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स मोठ्या प्रमाणात असतात, अशा वेगळ्या कडधान्यांच्या डाळी अशा प्रकारच्या छोट्यापासून तर लार्ज स्केलवरच्या मिलिंग पद्धतीने आपण कडधान्य प्रोसेस करू शकतो, त्याचं पॅकेजिंग आणि मार्केटिंग करू शकतो. गणित धान्य, आपल्याकडे पूर्वी तेल घाण्यातून तेल काढलं जायचं, परंतु ही टेक्नॉलॉजी कमर्शियलाइज झालेली, परंतु ज्या पद्धतीने रिफायनरीज मध्ये किंवा ऑइल इंडस्ट्रीमध्ये तेल काढलं जातं ते जर बघितलं तर ते आपल्या शरीराला कितपत उपयुक्त आहे. अर्थात
आज डिमांड खूप आहे, त्यामुळे त्या प्रोसेसिंगने आपल्याला तेल पुरवठा केल्यामुळे किंवा आपल्याकडे आयात केलं जातं आणि मग ते प्रोसेस करून आपण वापरतो. परंतु आपल्याकडे ऑइल सीड प्रोडक्शन जे आता गव्हर्नमेंट वेगळ्या योजनांच्या मार्फत वाढवण्याचा प्रयत्न करतोय, तर अशा प्रकारचे ऑइल एक्सप्लेनर्स किंवा आपली जी ट्रॅडिशनल पद्धत आहे तेल घाणे, की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं तेल ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि हे मर्यादित स्वरूपात का असेना, परंतु चांगल्या प्रकारचं तेलाला आता डिमांड वाढलेली आहे. सर येस येस सर, आपण ऑलरेडी थोडं वेळ होऊन 10 मिनिटं पुढे आहोत, तर बरं, अजून आता आपल्याकडे दोन पन्नास एक तीनच 50 प्रश्न आहे, तर आपण ते पण घेऊ. बरोबर 2-3 स्लाइड राहिल्या, मी पूर्ण करतो. येस सर. तृणधान्य जे आहेत, जे मी मगाशी सांगितलं, याच्यामध्ये जर आपण न्यूट्रिशनल, हे मी मुद्दाम याच्यासाठी सांगतो की आपल्याला बऱ्याच जणांना तर प्रक्रिया म्हटलं की फक्त पल्प ज्यूस वगैरे असं नाही, तर हे जर आपले जर ट्रॅडिशनल धान्य जर बघितले, तृणधान्य की ज्याच्यामध्ये राजगिरा आहे, ओट आहे, वेगळ्या प्रकारचे, तर त्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहे आणि जगभरातून यांना मागणी वाढते. नागली, वरई वगैरे यांना सुद्धा तिकडच्या देशांमध्ये त्याला होल ग्रेन्स म्हणतात. आणि हे लोक जसं आपण त्यांचा पिझ्झा बर्गर खातोय, तर ते आपले हे होल ग्रेन्स जे आपल्या वेगळ्या प्रकारच्या कडधान्य जे आहेत मोड आलेले किंवा त्यांच्या ज्या काही आटा किंवा त्याच्या ज्या पावडर्स आहेत, त्या त्यांच्या रोजच्या आहारामध्ये ते वापरतायत. तर याच्यावर सुद्धा आता आपल्याला विचार करण्याची, त्यांचं जर आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू जर बघितलं तर न्यूट्रास्युटिकल व्हॅल्यूज खूप याच्यामध्ये आहेत, तर त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला विचार करता येईल. अशा प्रकारचे काही प्राथमिक, दुय्यम, ह्या देशमुख मॅडम याच्याबद्दल सांगणार. भरड धान्य आपल्याकडे हा वापरला जातो, लाया, पोहे, बिस्किट. हे पूर्वीचे म्हणजे आमच्या जनरेशन पर्यंत चांडक सरांनी तर अनुभवलं असेल, आम्ही खिशात घालून हे सगळं खात होतो शाळेत जाताना वगैरे, डबे वगैरे. तर अशा प्रकारच्या आता या प्रॉडक्ट्सला सुद्धा खूप डिमांड वाढलेली. तर अशा ह्या सगळ्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्याकडेच हे सगळं रॉ मटेरियल उपलब्ध आहे. तर ह्या रॉ मटेरियलचं योग्य त्याचं उत्पादन करून घेणं, ते हँडलिंग करणं आणि त्याच्यापासून प्रायमरी टू टर्शरी प्रोसेसिंग करणं, आपल्या स्थानिक बाजारपेठांपासून तर निर्यात बाजारपेठांपर्यंत जर आपल्याला हा इथून पुढे प्रोसेस प्रॉडक्ट किंवा प्रक्रियायुक्त पदार्थाचं व्हॅल्यू ऍडिशन जर करायचं असेल, तर आपल्याला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी व्यवस्थित माहीत करून घेणं, त्याच्याशी आपली ओळख होणं गरजेचं आहे. आणि ते ओळख करून घेण्याचा प्रयत्न आपण या वेबिनार मधून केलेला आहोत. आणि पुढे जे काही आपण 14 दिवसाचं 2 आठवड्याचं प्लॅनिंग करतो आहोत, त्याच्यामध्ये या सगळ्या टेक्नॉलॉजी बद्दल आपण सविस्तर चर्चा याच्यामध्ये करणार आहोत, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे उद्योजक होता येईल. आणि उद्योगवर्धनीचा हा मोटो आहे. मी 15-20 वर्षापासून कनेक्ट आहोत. तर याच्यातून जे काही एंटरप्रिनर्स तयार, जेव्हा ते भेटतात, ते सांगतात, सर तुमचं लेक्चर ऐकलं होतं आणि उद्योगवर्धनीच्या माध्यमातून ते ऐकलं होतं, आणि उद्योगवर्धनीने आम्हाला इतर तुमच्या टेक्नॉलॉजी बरोबर उद्योजकता विकसित करण्यासाठी ज्या काही क्वालिटीज लागतात, त्या खूप महत्वाच्या असतात. आपल्याकडे तो, आता मला एक विद्यार्थी सारखा फोन करतोय, त्याला मी सांगितलं की तू हा प्रॉडक्ट बद्दल चौकशी कर. तो म्हटलं ते तर खूप लोक करतात, त्याला मार्केटच नाही. असे त्याने 10 प्रॉडक्ट सांगितले. मग मी त्याला 2-3 उदाहरणं सांगितले किंवा असं तर प्रॉडक्ट असणारच आहेत, तुला काहीतरी वेगळं आणि वेगळ्या पद्धतीने किंवा मार्केटमध्ये काय अडचणी आहेत, त्याचा म्हणजे गॅप काय आहे तो शोधावा लागेल. मला वाटतं की अशा प्रकारचे मंत्र जे ते उद्योगवर्धनीकडून चांडक सर देतात आणि त्याच्यातून उद्योजक निर्माण होतात, तर ही एक चांगली संधी आहे. माझं प्रेझेंटेशन संपलेलं आहे. आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील तर राम, कसं आता? येस सर, धन्यवाद सर. एकदमच सुंदर प्रेझेंटेशन. मला बरेच लोकांचे कमेंट्स मध्ये येत आहे की खूप छान माहिती, खूप छान माहिती. आणि बरेचसे लोकांचे प्रश्न बेसिकली तुमच्या प्रेझेंटेशन मध्येच कव्हर होऊन गेले. हा, तरी मी काही प्रश्न घेतो. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि क्वेश्चन्स खूप जास्ती आहे. तर बेसिकली काही लोकांचे, बरेच लोकांचे प्रश्न आहे की मिनिमम इन्व्हेस्टमेंट मध्ये काय काय बिझनेस करता येऊ शकतात फूड प्रोसेसिंग मध्ये. हा जनरल क्वेश्चन खूप लोकांचा. हा एक जनरलाइज प्रश्न आहे. तर मी आता जे सांगितलं, कोविडच्या सिच्युएशन मध्ये 2-3 जण असेच होते की ते काहीतरी करायचं विचार करत होते. तर त्यांनी प्रॉपर ग्रेडिंग, पॅकेजिंग आणि फॉरवर्डिंग याच्यामध्ये काम केलं. आणि त्याला काही जास्त लागत नाही, फक्त तुमचे शेतकऱ्यांबरोबर कॉन्टॅक्ट पाहिजे, तुमच्याकडे चांगली जागा पाहिजे आणि तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल पाहिजे. म्हणजे आता जो मगाशी एक उदाहरण दिलं की तो प्रश्नच जास्त विचारत होतो, सोल्युशन किंवा अडचण वर सोल्युशन विचारायला पाहिजे. हे विकलं जात नाही, ते विकलं जात नाही, असं न करता आपल्याला लोकांची डिमांड काय आहे आणि ती डिमांड आपल्याला फर्स्ट
सुरुवातीला येऊन ग्राहकापर्यंत उत्पादकापर्यंत ते त्याच्याकडून ते तसं तयार करून, आता त्यांना कोथिंबीरची मुंबईच्या माणसाला जर एक 5 रुपयाची जुडी पाहिजे तर आपण ती 5 रुपयाचीच जुडी दिली पाहिजे. आपण असं नाशिकमध्ये आता गंगेवर जातो डायरेक्ट 10 रुपयाची जुडी आणतो, तर तसं नाही. आणि त्यांना आठवडाभर पुरेल अशा प्रकारचं प्रॉडक्ट. तर असे जे स्मॉल स्केल डिमांड बेस आहे त्याच्यापासून सुरुवात जर केली तर आपल्याला कमी खर्चामध्ये हे उद्योग, कॉटेज इंडस्ट्री त्याला म्हणतात, आणि त्याला खूप काही अशी परवान्यांची गरज पण नसते. तुम्ही जर आता फूड सिक्युरिटी आणि सेफ्टी ऍक्ट किंवा त्याचे जर प्रोसेसिंग याचे जर प्रोटोकॉल बघितले तर त्याच्यामध्ये खूप कमी परवान्यांची गरज असते. तर त्याच्यापासून आपण सुरुवात करू शकतो. आपल्याकडे काय उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये डिमांड काय आहे जर शोधलं तर कमी खर्चामध्ये आपण ग्रेडिंग, पॅकेजिंग किंवा पार्शल प्रोसेसिंग मध्ये काम त्याच्यामध्ये करू शकतो. ओके, थँक्यू सर. बऱ्याच लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, तर मी माझी स्क्रीन शेअरिंग करतो आणि बेसिकली कोर्स पेज मधून सगळ्यांना घेऊन जातो की काय एक्झॅक्टली कव्हर होणार आहे. तर आपला हा 19 तारखेपासून चालू होतोय कोर्स. डेली लाईव्ह असतो 7:30 ते 8:30 वाजता कोर्स असेल रोज संध्याकाळी. आणि लाईव्ह असतात, झूम वरती इंटरॅक्टिव्ह सेशन असतात, आणि कोर्स मध्ये तुम्ही कुठलीही क्वेरी असेल तर तुम्ही अनम्यूट करून ट्रेनर्सला विचारू शकतात. तर कोर्स मध्ये बेसिकली आपले बरेच सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहे. तर राजपूत सर काही सेशन्स घेतील तर त्याच्यामध्ये ते फूड प्रोसेसिंग, कॅन्डी, डिहायड्रेशन रिलेटेड, फळ आणि भाजीपाला मधल्या प्रक्रिया असेल, टोमॅटो प्युरी केचप असेल, किंवा जॅम, जेली आणि फ्रीजिंग टेक्नॉलॉजीज बद्दल सर काही सेशन्स कव्हर करतील. त्याच्यानंतर श्रुतिका देव मॅडम ज्या आहेत आपल्या औरंगाबाद मधून MIT कॉलेज मधल्या त्या प्रोफेसर आहेत. तर ते पारंपरिक उत्पादने आणि बेकरी प्रोडक्ट्स याच्याबद्दल ते बरेच काही गोष्टी कव्हर करणार आहेत. अर्चना देशमुख मॅडम आहेत ज्या डाळी आणि अन्नधान्यामध्ये एक्सपर्ट आहे, तर त्याच्यामधल्या प्रोसेसिंग टेक्निक्स वरती कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर आपल्यासोबत CFTRI मुंबई मधून अहुजा सर येणार आहेत, जे आपल्याला बेसिकली टेक्नॉलॉजीज काय काय आहे आणि CFTRI म्हणजे सेंट्रल फूड टेक्निकल रिसर्च इन्स्टिट्यूट ही जे आहे त्यांच्याकडे काय काय टेक्नॉलॉजीज आहे ते लोकांना अवेलेबल करून देऊ शकतात. तर ते त्यांचं काही सेशन असेल. मुकुंद कुलकर्णी सर जे आपले एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बद्दल गायडन्स देणार आहे. तर बेसिकली आपण फूड प्रोसेसिंग आणि जे प्रोसेस फूड आहे ते एक्सपोर्ट कसं करायचं त्याच्याबद्दल त्यांचा एक सेशन असेल. आणि चांडक सर हे बेसिकली जे नवीन ट्रेंड्स आहेत आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय काय आहेत याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग मध्ये ते सगळं कव्हर करणार आहे. असा 14 दिवसांचा कोर्स असेल. 2 आठवड्यापेक्षा जास्त चालेल कारण संडेला नसतो. बट आणि आपण अजूनही काही सेशन्स ऍड करू शकतो जर का लोकांचे जसे क्वेश्चन्स वाढले. तर हे सगळे स्पीकर्स आहे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. तर हेमराज राजपूत सर, श्रुतिका देव मॅडम, अहुजा सर, अर्चना मॅडम, कुलकर्णी सर आणि चांडक सर. आणि आपला हा CFTRI कृषी विज्ञान केंद्र आणि YCMO यांच्यासोबत पार्टनरशिप मध्ये आहे. आणि कोर्सची फी आहे फक्त 2700 रुपये. आपण याची ऑफलाईन कोर्सची फी 8100 आहे. बट सध्याची परिस्थिती बघता लॉकडाऊनच्या याच्यामुळे आपण याची फी फक्त 2700 रुपयेच ठेवलेली आहे. आणि झूम वरती आपले हे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन होते. तर मी अजून काही लोकांचे क्वेश्चन्स घेतो. राजपूत सर, तर बेसिकली लोकांचे काही क्वेश्चन आहे की कमीत कमी जागेमध्ये म्हणजे घरून पण असेल किंवा एक साधारण बेसिक 1000 स्क्वेअर फीटची जागा पण असेल, त्याच्यामधून काय काय आपण करू शकतो? करेक्ट. आपण 200 स्क्वेअर फीटच्या जागेपासून सुद्धा याच्यामध्ये व्यवसाय सुरू करू शकतो. मगाशी सांगितलं ना की समजा धान्यांमध्ये आपलं निवडलेली धान्य किंवा वेगळ्या प्रकारच्या भाजण्या किंवा रेडी टू यूज असे कडधान्य किंवा वेगळ्या प्रकारचे पीठ जे आहेत, आपण बघतो की आजकाल आपल्याकडे आपल्या ट्रॅडिशनली काही गोष्टी आहेत की ज्या लोकांना आता गरजेच्या आहेत. तिथून आपण सुरुवात करू शकतो की ज्याच्यात खूप काही तांत्रिक म्हणजे परमिशन्स म्हणा किंवा टेक्नॉलॉजी त्याचा वापर, फक्त ते आपल्याकडे खूप अनहायजीन पद्धतीने तयार केले जातात. चालेल सर, आपला व्हिडिओ ऑफ झालाय वाटतं. हा, एक मिनिट, मी जरा पाणी पित होतो म्हणून बंद केलं. चालेल, अजून मी काही क्वेश्चन घेतो. एक मिनिट सर. याच्यामध्ये पनीर आणि सोयाबीन इंडस्ट्री रिलेटेड काही क्वेश्चन आहे आणि डेअरी इंडस्ट्री रिलेटेड काय काय करता येईल? मला डेअरी बद्दल नाही सांगता येणार, पण आता डेअरी मध्ये एक महत्वाचा हे झालेला आहे की आता A2 मिल्क किंवा हायजीन
युक्त दुधाचं उत्पादन किंवा आपल्या देशी गाईंचं किंवा गिर गाई याच्याबद्दल खूप ट्रेंड वाढत चाललेला आहे. आणि हे खूप त्याच्यामध्ये खूप टेक्नॉलॉजीचा वापर आहे. फक्त रेअरिंग ऑफ अॅनिमल आणि मॅनेजमेंट स्किल हाच भाग खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याला 20 लिटर दूध देणारी गाय किंवा आता हा ट्रेंड कमी होत चाललेला आहे, पण त्या दुधामध्ये क्वालिटी किती आहे किंवा त्याचं हायजीन कसं आहे, त्याचं फूड कसं आहे, तर याच्यावर डेअरी अशी जर आपण चांगल्या प्रकारची मॅनेजमेंट असलेली हायजीन असलेली डेअरीमध्ये काम केलं आणि मग त्याच्या पुढे त्याचे वेगळ्या प्रकारचे प्रोसेस प्रॉडक्ट. त्यानंतर सोयाबीनच्या बाबतीत, सोयाबीन आपल्या अॅग्रो प्रोसेसिंग मध्येच येतं. तर सोयाबीन हे जर तुम्ही त्याचा त्या धान्याचा अभ्यास जर केला तर वेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये प्रोटीन्स सगळ्यात जास्त आहे. त्याचं ऑइल पण काढता येतं. त्याचं कॅटल फीड मध्ये, पोल्ट्री फीड मध्ये सुद्धा वापर त्याच्यामध्ये आहे. त्याच्यातले काही अनावश्यक घटक सहज काढता येतात. ते काढून त्याच्यापासून मिल्क, पनीर, त्याचे बिस्किट हे सुद्धा त्याच्यामध्ये तयार करता येतात. डाळी तयार करता येतात, त्याच्या चंक्स करता येतात किंवा वेगळ्या प्रकारचे इतर प्रोसेस खारवलेले पदार्थ सुद्धा त्याच्यामध्ये तयार करतात. तर ही टेक्नॉलॉजी खूप सोपी आहे. म्हणजे मगाशी जागेचा विषय निघाला, 200 ते 250 स्क्वेअर फीट मध्ये 2 ते 3 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये कमीत कमी दिवसाला 50 ते 100 किलो प्रोसेस करता येईल. एवढं युनिट सहज उपलब्ध करता येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं रॉ मटेरियल आपल्याला दीर्घकाळ स्टोअर करून ठेवता येतं. म्हणजे त्या हंगामामध्ये ते जर आपण ठेवून ठेवलं तर वर्षभर आपण ते प्रोसेसिंग हळूहळू करू शकतो. तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या संधी आहेत. आणि आता बघतोय की हॉटेल इंडस्ट्री वगैरे याच्यामध्ये किंवा घरगुती पनीरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. आपल्याला कधी कधी शंका येते की दुधाचं उत्पादन एवढं आहे की पनीर लोकांना म्हणजे हॉटेलवाल्यांना मिळतं. तर हा एक चांगला सब्जेक्ट, त्याला टोफू म्हटलं जातं. आणि त्याच्या टेक्नॉलॉजीज CIE भोपाल जे आहे गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट, त्यांनी त्याचे टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या. त्या टेक्नॉलॉजी तिकडे ट्रेनिंगला गेल्यानंतर सहज उपलब्ध होतात. त्याच्याबद्दलही आपण सविस्तर त्याच्यामध्ये चर्चा करू शकतो. ओके, धन्यवाद सर. आणि सर, फर्मेंटेड ड्रिंक्स, फूड अँड ड्रिंक्स रिलेटेड होतं तर, आणि पोस्ट कोविड याच्यामध्ये काय काय तुम्हाला वाटतं की ऑपॉर्च्युनिटीज वाढू शकतात? फर्मेंटेड आणि दुसरं फर्मेंटेड फूड अँड ड्रिंक्स. आता असं म्हटलं जातं, म्हणजे आता सायंटिफिकली जर बघितलं, ज्या फळाच्या रसामध्ये किंवा गरामध्ये, पर्टिक्युलर ज्युसेस मध्ये साखर आहे, त्या साखरेला आपण जर आंबवलं विशिष्ट प्रकारच्या ईस्ट किंवा बॅक्टेरिया वापरून, तर त्या साखरेचं अल्कोहोल मध्ये रूपांतर होतं. म्हणजे त्याचं वाईन तयार होते. इंग्रजीमध्ये त्याला आपल्या मराठीमध्ये आसव म्हटलं जातं. आता आपल्याकडे आसव आणि लिकर, आसव आणि दारू किंवा लिकर आणि याच्यामध्ये वाईन मध्ये गल्लत केली जाते. त्याच्यामुळे खूप आपल्याकडे सोशल लिमिटेशन्स आहेत. परंतु आपल्या आयुर्वेदामध्ये द्राक्षासव किंवा आसव हा शब्द वापरला जातो. तर त्या आपल्याकडे द्राक्षामध्ये जगभरामध्ये वेगळ्या कारणास्तव वाईन कन्झम्पशन केलं जातं. परंतु आपल्याकडे काही जी आपली ट्रॅडिशनल फळं आहेत किंवा दुर्लक्षित फळं आहेत, जसं आता आपण जांभूळ बघितलं, करवंद बघितलं, तर डाळिंब आहे, या फळांपासून आपण वाईन जर बनवली की ती ऍज अ मेडिसिन म्हणून, औषधी गुणधर्म असलेली असं म्हणून त्याच्यात, तर त्याला चांगल्या प्रकारे डिमांड आहे. भले ती लाखो लिटर मध्ये नसेल, काही 100, 200, 1000 लिटर मध्ये, परंतु ती ऍज अ मेडिसिन म्हणून तिला खूप चांगल्या प्रकारे स्कोप आहे. आणि वाईनच्या बाबतीत किंवा असवच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की जेवढी ती ओल्ड होत जाते, जुनी होत जाते, आता आपल्याकडे ती ओल्ड झाल्यानंतर त्याची व्हॅल्युएशन वाढतं जे पैशाच्या बाबतीत, परंतु त्याचं जे काही मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत ती सुद्धा वाढते. त्याच्यामुळे तिला खूप डिमांड आहे. आणि आता आपण बघतोय की आपल्याकडे शुगर, म्हणजे जसं डायबिटीज वगैरे किंवा हार्टचे पेशंट्स आहेत, तर त्यांच्यासाठी ते एक औषध म्हणून आहे. तर ते, किंवा आपले जे आता प्रोफेशन ट्रेस मध्ये आपल्याला रिलीफ पाहिजे असेल, तर ते असंचा अशा पद्धतीने वापर केला. आणि त्याच्यामध्ये खूप काही टेक्नॉलॉजी नाहीये. म्हणजे जसं आपण घरी दुधापासून दही बनवतो, दह्याचं ताक बनवतो, तशा प्रकारचं त्या फळाचं ज्यूस एक्स्ट्रॅक्शन, त्याचं फिल्ट्रेशन, फर्मेंटेशन विथ प्रॉपर मेथड्स, त्याच्या वेगळ्या प्रकारच्या मेथड्स आपण डिटेलमध्ये असं याच्यामध्ये बघू. आणि त्याचं पॅकेजिंग आणि स्टोरेज, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ओके, धन्यवाद सर. आता मी आपला श्रुतिका देव मॅडमला पण काही विनंती करतो, त्या पण आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहे. तर बेसिकली काही बऱ्याच लोकांचे क्वेश्चन आहे बेकरी इंडस्ट्री रिलेटेड.
तर श्रुतिका मॅम, आपण बेकरी इंडस्ट्रीमध्ये बेसिकली बिस्किट असेल किंवा कुकीज असेल किंवा केक रिलेटेड पण असेल, तर काय काय ऑपॉर्च्युनिटी आणि आपण काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे, म्हणजे सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू पण काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे? सर, बेकरी इंडस्ट्री म्हणलं की सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतं की अस्वच्छ घाणेरड्या ठिकाणी पाव बनवतायत, ब्रेड बनवतायत, आणि अशात आपण हा जो कोविड-19चा सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रोडक्ट्स घेताना पण टेन्शन येतं. घरामध्ये छोटे मुलं आहेत किंवा मोठे एल्डरली पीपल आहेत, मग त्यांच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो की आपण जो बेकरीचा प्रोडक्ट घेतोय तो हायजिनिकली प्रिपेअर केलाय का, मग ही आपल्याकडे एक संधी आहे. आपण ह्या कोविडचा फायदा घेऊन म्हणा किंवा ह्या सिच्युएशनचा आपण एक असा उपयोग करून घेऊन जर बेकरी इंडस्ट्री स्टार्ट केली, त्याच्यात आपण हायजिनिकली किंवा गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अवलंबून ब्रेड, बिस्किट, कुकीज किंवा पेस्ट्री किंवा ज्या मल्टीग्रेनच्या ब्रेड्स आहेत किंवा मल्टीग्रेनच्या मफिन्स आहेत किंवा केक आहेत, त्याचं जर आपण उत्पादन जर सुरू केलं तर आपला जो व्यवसाय असतो तो निश्चितच खूप चांगल्या प्रकारे चालेल. आणि आता ह्या कंडिशन मध्ये सगळ्यांना हायजिनिकली प्रोड्यूस केलेले जे पण प्रोडक्ट आहेत त्याची मागणी खूप जास्त वाढली आहे. घरपोच जर हा प्रोडक्ट मिळाला, हायजिनिकली जर हा प्रोडक्ट मिळाला, तर घेणाऱ्यांची किंवा जी डिमांड असणार आहे मार्केटमध्ये ही निश्चितपणे जास्त असणार आहे. त्याच्यामुळे ह्या संधीचा आपण उपयोग करून नवीन नवीन प्रोडक्ट किंवा व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट आपण जे म्हणतो, मल्टीग्रेन ब्रेड सारखे किंवा मल्टीग्रेन मफिन सारखे किंवा मल्टीग्रेन केक सारखे हे प्रोडक्ट आपण बाजारामध्ये आणू शकतो आणि असे प्रोडक्ट आपण तयार करून याला मार्केट करू शकतो. धन्यवाद श्रुतिका मॅम. काही लोकांचे अजून क्वेश्चन्स आहे की बेसिकली गव्हर्नमेंट स्कीम्स काय काय आहेत, शासनाच्या लोन स्कीम्स काय काय आहेत. तर जर का चांडक सर लाईव्ह असेल तर सर तुम्ही काही स्कीम सांगू शकता का, गव्हर्नमेंट स्कीम्स काय काय असतात? स्कीम भरपूर आहेत ऍक्च्युली. 10,000पासून 5 कोटी पर्यंत जे वेगवेगळ्या लोनच्या स्कीम आहे, त्याच्यामध्ये आता तर पोस्ट हार्वेस्टिंग साठी खूप काही गव्हर्नमेंटने दिलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी 30 ते 70% सबसिडी सुद्धा जाहीर केली आहे. आता मुद्रा योजना आहे, त्याच्यामध्ये 10 लाखापर्यंत कर्ज मिळतंय. पीएमईजीपी आहे. सीएमईजीपी मध्ये तर विशेषतः अॅग्रो बेस हाच जास्त धरलाय गृहीत आणि 50 लाखापर्यंत कर्ज सीएमईजीपी मध्ये आहे. पीएमईजीपी मध्ये 25 लाखापर्यंत आहे. वेरॅज स्टँडअप योजना आहे, त्याच्यामध्ये 1 कोटीपर्यंत कर्ज आहे. सीजीटीएमईसी आहे, त्याच्यामध्ये 2 कोटीपर्यंत कर्ज आहे. आणि जे विशेषतः फार्मर प्रोड्युसर कंपनी राहतील त्यांना तर खूप काही स्कीम्स सरकारने देऊ केले आहे. त्या सगळ्या स्कीमचा उहापोह आपण या कोर्स मध्ये करणार आहोत की ज्याच्यामुळे तुम्हाला अगदी म्हणजे 10,000पासून सुद्धा 10 कोटीपर्यंत कर्ज मिळू शकेल, अशा अनेक योजना आहेत. आणि जो आता सरकारने आत्मनिर्भर भारताचा जो संकल्प केलाय त्याच्यामध्ये शेती हाच मेन विषय धरलेला आहे. शेतीवर प्रक्रिया, त्यामुळे डेफिनेटली त्याला प्राधान्य दिलं जाणार आहे, याच्यात काही शंकाच नाही. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि राजपूत सर, तुमची पीपीटी बऱ्याच लोकांना आवडली. बेसिकली कोर्सचे जे स्टुडंट आहेत त्यांना आपण पीपीटी प्रोव्हाइड करू शकतो का? नक्की करू. काय त्याच्यात हे पहा, टेक्नॉलॉजी ते जर उद्योजक होणार आहात आणि आपल्या एका पीपीटीचा जर त्यांना फायदा झाला तर काही अडचण नाही, त्याला करायला हरकत नाही. आणि हा जो आपण ऍटिट्यूड ठेवून इतके दिवस काम करतोय, चांडक सरही काही झोळी आपली कायम ओपन असते, बरोबर की नाही सर? आपण देत राहायचं, त्याच्यातले लोक ज्यांना घ्यायचं ते घेतात आणि पुढे जातात. त्याच्यामुळे काय दिल्याने वाढत राहतं आणि तसंच ऍटिट्यूड सर. आणि हे मी इस्रायलला अनुभवलं. तुम्ही आता पीपीटीचं बोलताय ना राम, आम्ही काही इन्स्टिट्यूट मध्ये जातो तर असंच प्रश्न आम्ही करतो की हे दे आम्ही शेतकऱ्यांना किंवा उद्योजकांना किंवा कोणाला तरी देऊ. ते म्हणतात नाही, ते आम्ही स्वतः तयार केलेलं आहे आणि ते देता नाही येणार. पण मी इस्रायलला गेलो होतो ट्रेनिंगला, तर माझ्याकडे सगळ्या इस्रायल मधले मोठे मोठे शास्त्रज्ञांची पीपीटी आहेत. पॉलिहाऊस टेक्नॉलॉजी जेव्हा आपल्याकडे नवीन होती, तर ते त्यांचा लॅपटॉप पुढे करायचे, फक्त ते सांगायचे की तुमचं पेनड्राईव्ह लावताना त्याच्यात व्हायरस वगैरे नाही, तेवढे इन्श्युअर करा, टू गेट कॉपीड. मग आम्ही काय करायचं, एक जण ते कॉपी करायचो, नंतर मग आम्ही मीडिया रूम मध्ये जाऊन सगळे शेअर करून घ्यायचो. फक्त मग समोरच्या माणसाने ओपन केला, मग प्रत्येकाने पेनड्राईव्ह लावायचं असं आपण करत नव्हतो. आणि त्यांनी एकदम तर ते लोकांनी ते दिलं आणि जगाला पूर्ण टेक्नॉलॉजी इस्रायल देतोय, आपण बघतोय. आणि त्याच्यातून त्यांचाच बिझनेस वाढलेला आहे.
बरोबर की नाही? म्हणजे टेक्नॉलॉजी गेली तर म्हणजे मोकळ्या मनाने दिलं तर त्याच्यातून लोकांना वाढतं आणि सगळी आर्थिक सुबत्ता त्याच्यातून येऊ शकते. त्यामुळे शेअर करणं हे केव्हाही चांगलं आणि हे आपल्याला तर आपल्या संस्कृतीने शिकवलेलं आहे. एक तीळ 7 जण वाटून खातात किंवा बऱ्याच काही गोष्टी आपण सहज गावांमध्ये आजही गेलं तर लोक सहज सांगतात आणि तसाच ऍटिट्यूड ठेवला आज जर आपण या लोकांना दिलं तर ते दुसऱ्यांना देतील आणि मग चांगले उद्योजक तयार होतील त्याच्यातून. नक्की देऊ आपण. धन्यवाद सर. आणि बरेच लोकांचे डिहायड्रेशन सेक्टर रिलेटेड क्वेश्चन्स येतात, त्याच्यामध्ये काय काय करता येईल कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये, आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत? खरं म्हणजे आपलं बहुतेक सुरुवातच आपण डिहायड्रेशन किंवा याच्याने करणार आहोत. ही आपली बेसिक इंडस्ट्री आहे. म्हणजे आजही आपल्या गावांमध्ये किंवा ट्रॅडिशनली फळं भाज्या सुकवल्या जातात, त्या वापरल्या जातात. आता पावसाळ्यामध्ये जर तुम्ही ट्रायबल एरियामध्ये जर गेलात तर त्यांच्या डब्यांमध्ये, गाडग्यांमध्ये, मडक्यांमध्ये सगळ्या सुकवलेल्या भाज्या भरलेल्या असतात आणि त्याच भाज्या ते खातात. आता एक कोविड मध्ये सुद्धा आपण आता बंद खोलीमध्ये आहोत, तर आपल्याकडे जर आता राहिले असते तर आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊ शकलो असतो. पावडरीज करता येऊ शकतात किंवा इव्हन कडधान्य जे आहेत की ते सुद्धा आपल्याला प्रोसेस डिहायड्रेटेड करतात आणि त्याला खूप मोठ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीची गरज नाही. आपली ट्रॅडिशनल सोलर ड्राईंग सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत, टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहेत. बरेच आपल्या इथले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी लो कॉस्ट टेक्नॉलॉजी उपलब्ध केलेल्या आहेत, कंडक्शन सोलर ड्रायर पासून तर ट्रे ड्रायर्स मध्ये. तर आणि ती सहज करता येण्यासारखी, आणि जे आपण 20-25% मध्ये नासाडी जी बघितली त्याच्यातली 5-10% जे अनयुटिलाइज फ्रुट्स आहेत, म्हणजे त्यांचा आकार लहान आहे किंवा ते ग्राहक घेत नाही, त्या फळांचं आपण व्हॅल्यू एडिशन करून शेतकऱ्यालाही 2 पैसे मिळू शकतो आणि ग्राहकाला सुद्धा कम्पॅरेटिव्हली चांगल्या दरामध्ये तो माल देऊ शकतो. डिहायड्रेशन इज अ व्हेरी बेस्ट फ्युचर भविष्यामध्ये आहे. ओके. येस, चांडक सर काही बोलायचं आहे तुम्हाला? ओके, थँक्यू सो मच सर. आपण आता वेळेच्या अर्धा तास पुढे आहोत, पण आपण त्या प्रेझेंटेशन मध्ये मेजॉरिटी लोकांचे क्वेश्चन्स क्लिअर झालेले आहेत. आणि ज्यांना कोणाला कोर्स करायचा असेल त्यांनी तुम्ही ऑनलाईन तुम्हाला जी लिंक चॅटवर टाकलेली आहे त्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता. हा पीस तुमच्या स्क्रीनवरती, मोबाईल वरती किंवा कम्प्युटरवर ओपन होईल आणि इथे तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. 2700 रुपयाची फी आहे. 19 तारखेपासून सुरू होतोय आणि याच्यामध्ये सगळे हे जे फॅकल्टीज आहेत सगळे आपल्याला गायडन्स करते. सो विथ दॅट आय थँक यू एव्हरीवन. सगळे आज मोठ्या प्रमाणात आज आपल्याकडे ऑडियन्स जमा झाली. आपल्याकडे 280 लोक जॉईन होते आणि काही लोकांचे मी क्वेश्चन्स घेऊ नाही शकलो कारण खूप खूप जास्त क्वेश्चन्स आहेत आणि ऑडियन्सच्या हिशोबाने, टाइमच्या हिशोबाने पण तुम्ही समजून घ्या. सो विथ दॅट थँक्यू एव्हरीवन. आपला उद्या अजून एक संध्याकाळी 7 वाजता वेबिनार आहे जिथे आपल्या सुजाता साबळे मॅडम जॉईन होणार आहे, ज्यांनी आपला उद्योगवर्धिनीचा फूड प्रोसेसिंगचा कोर्स केला होता आणि ते आज मोठा त्यांचा बिझनेस आहे. त्यांचं महाराष्ट्रभर मध्ये काम आहे आणि 20 प्रोडक्ट्स त्यांचे आहेत. तर आपण नक्कीच त्यांची जर्नी ऐकून घेऊ आणि त्यांच्याकडून पण अजून काही आपले क्वेरीज आहेत तर ते सॉल्व्ह करू. आणि तर तुम्हाला SMS वरती त्याची लिंक भेटेल. आणि आजचा हा जो वेबिनार आहे, ज्यांनी जे कोणी लेट अटेंड केले असेल तर तुम्हाला तुमच्या ईमेल वरती किंवा तुम्हाला SMS वरती पण भेटेल आणि उद्योगवर्धिनीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला आजचा वेबिनार पुन्हा अटेंड करायला मिळेल. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू राजपूत सर, तुम्ही खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आज. आणि श्रुतिका मॅडम, तुम्ही पण तुमचं याच्याबद्दल बेकरी इंडस्ट्री बद्दल गाईड केलं. आणि चांडक सर, तुम्ही हॉस्पिटल मधून सुद्धा आज सगळ्यांशी कनेक्टेड आहेत. सो विथ दॅट थँक्यू एव्हरीवन अँड विल सी यू ऑन द कोर्स. ओके ओके, गुड नाईट. थँक्यू एव्हरीवन. ओके, थँक्यू चांडक सर. चला नमस्कार, भेटू आपण. हा, भेटू. छान. ओके, चला, बाय बाय बाय, गुड नाईट.